हॅलो डिअर स्टुडंट्स, 11th स्टँडर्ड कम्प्युटर सायन्स पेपर पार्ट 1. खूप 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 जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ. सी प्लस प्लस हा एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर 11th स्टँडर्डचा. हा चॅप्टर सेम तुम्हाला 12th पण आहे. ज्या मुलांना 11th स्टँडर्डचा सी प्लस प्लस समजत नाही त्या मुलांना 12th पण खूप डिफिकल्टीज होतात टू अंडरस्टँड द सी प्लस प्लस चॅप्टर. तर 11th तुम्ही काय करा, तुमचा सी प्लस प्लस चॅप्टर एकदम डिटेलमध्ये क्लिअर करून घ्या, म्हणजे तुम्हाला 12th कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता जर तुम्ही बघितलं 12th स्टँडर्डमध्ये इन ट्वेल्थ स्टँडर्ड चॅप्टर नंबर 3, आता 11th पण चॅप्टर नंबर 3 हा तुमचा सी प्लस प्लसच आहे आणि 12th पण तुमचा चॅप्टर नंबर 3 हा सी प्लस प्लसच असणार आहे, ज्याचा वेटेज 42 मार्क्स असतो बोर्ड एक्झाममध्ये. बोर्ड एक्झाममध्ये सी प्लस प्लस हा चॅप्टर 42 मार्क्स असतो. कोडिंग असतात, 3 मार्काचे क्वेश्चन विचारतात, 4 मार्क्सचे क्वेश्चन विचारतात बोर्ड्समध्ये. तर 12th मी भरपूर मुलांना बघतो त्यांना सी प्लस प्लस हा चॅप्टर थोडा टफ जातो, कोडिंग टफ जातात, प्रॅक्टिकल्सचे कोड समजत नाही, कारण त्यांचं 11th स्टँडर्डचं सी प्लस प्लस तेवढा स्ट्रॉंग नसतो. तर सी प्लस प्लस तुम्हाला 12th चांगलं स्ट्रॉंग करून घ्यायचं असेल तर 11th स्टँडर्डचा सी प्लस प्लस हा बेस आहे, हा फाउंडेशन आहे. 11th स्टँडर्डचा सी प्लस प्लस आपण टार्गेट करू 1 आवरमध्ये, एकदम बेसिक कन्सेप्ट पासून डिटेल्ड कोडिंग पर्यंत 1 आवरमध्ये मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करायचा प्रयत्न करतो. 1 आवरपेक्षा जास्त जाऊ शकतो, पण आय विल ट्राय टू कम्प्लीट इन 1 आवर. ठीक आहे. तर एकदम झिरो पासून एकदम हाय लेवल पर्यंत सी प्लस प्लस नॉलेज तुम्हाला एका व्हिडिओमध्ये भेटून जाईल. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट द चॅप्टर नंबर 3, दॅट इज इंट्रोडक्शन टू सी प्लस प्लस. सो सगळ्यात आधी या चॅप्टरचा इंट्रोडक्शन आपण बघू की हे सी प्लस प्लस म्हणजे काय, सी प्लस प्लस कुठं वापरतो, कुणी बनवलं, का वापरतो, कोणत्या ऍप्लिकेशनसाठी वापरतो, आपला काय फायदा आहे याच्यामुळे, सगळं आपण आधी डिस्कस करू आणि मग आपण चॅप्टरमध्ये जाऊया. ठीक आहे. हे बघा, सी प्लस प्लस इज डेव्हलप बाय ब्रजर्नेस स्टारस्टॉप इन 1980. ठीक आहे. तर हा एक सायंटिस्ट होता ब्रजर्नेस स्टारस्टॉप म्हणून. तर 1980 यांनी सगळ्यात आधी सी प्लस प्लसचं इन्व्हेन्शन केलं. ऍक्च्युली यांना डेव्हलपर म्हणतो. ठीक आहे. तर जे प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा प्रोग्राम्स बनवतात त्यांना आपण डेव्हलपर म्हणतो. सो ही इज अ डेव्हलपर अँड ही मेड सी प्लस प्लस इन द इयर 1980 ॲट बेल्स लॅब. सी प्लस प्लस इज अ सुपरसेट ऑफ सी लँग्वेज. म्हणजे सी म्हणून एक लँग्वेज होता आधी, एक सी लँग्वेज होता. हा सगळे कम्प्युटरचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. व्हॉट इज कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजेस? मला कम्प्युटरकडनं काहीतरी काम करून घ्यायचं असेल तर मला कम्प्युटरसाठी काहीतरी कोड डिझाईन करावा लागेल आणि मग त्या कोडमध्ये मी माझं इनपुट देणार आणि कोडच्या लॉजिकच्या अकॉर्डिंग मला काय भेटणार, एक आउटपुट भेटणार. सो मला कम्प्युटरकडनं काही काम करून घ्यायचं असेल तर मी काय करणार, मी बनवणार प्रोग्रामिंग लँग्वेजेस, मी क्रिएट करणार प्रोग्रामिंग लँग्वेजेस, म्हणजे कम्प्युटरचे लँग्वेजेस असतात, कम्प्युटरचा भाषा. ठीक आहे. सो मी माझं इनपुट देणार, माझ्या इनपुटच्या अकॉर्डिंग प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जो लॉजिक असेल त्या लॉजिकचं मला काय भेटणार, एक आउटपुट भेटणार. ठीक आहे. तर सी इज अ सुपरसेट. व्हॉट इज अ सुपरसेट? सुपरसेट म्हणजे सीचा पुढचा लँग्वेज. आता सी लँग्वेजला जर आपण अपग्रेड केलं, सी लँग्वेजला आपण जर मॉडिफाय केलं, त्याच्यामध्ये काही फीचर्स ऍड केले, तर त्याचा पुढचा लँग्वेज जो असेल तो असतो सी प्लस प्लस. म्हणून आपण म्हणतो सी प्लस प्लस इज अ सुपरसेट ऑफ सी. तर सी हा थोडा जुना प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, पण तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये आधी सी पासून सुरू करायचं. सी लँग्वेज आधी तुम्ही शिकता इंजिनिअरिंगमध्ये, मग सेकंड इयर पासून मग तुम्ही सी प्लस प्लस हे शिकता. ठीक आहे. तर हे सगळं बेसिक, हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्या सीएस मुलांसाठी. ठीक आहे. सी प्लस प्लस इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज. येस, आजच्या रेटमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं की सी प्लस प्लस येतो. का बरं? कारण जर तुम्ही सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजला समजून घेतलं तर बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुमच्यासाठी एकदम इझी बनतात. आता बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हटलं तर आपण म्हणू शकतो रुबी झालं, सी शार्प झालं, पायथन झालं, ठीक आहे, जावा झालं. सो वी हॅव लॉट ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आता हे बाकीचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस जर तुम्हाला इझी करून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही आधी सी प्लस प्लस शिका. सी प्लस प्लस मध्ये जे येणारे टर्म्स असतात, जसे व्हेरिएबल, कॉन्स्टंट्स, कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, सी प्लस प्लस मध्ये जे काही टर्म्स येतात, म्हणजे सी प्लस प्लस हा पण एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सो सी प्लस प्लस मध्ये जे काही टर्म्स अँड रूल्स येतात, तेच टर्म्स अँड रूल्स बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेससाठी पण ऍप्लिकेबल आहे. सो इफ यू अंडरस्टँड सी प्लस प्लस देन यू कॅन ऑल्सो मास्टर द अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. क्लिअर? सो आजच्या डेटमध्ये किंवा पॉप्युलरली म्हणजे सगळ्यात जास्त पॉप्युलर सी प्लस प्लस मानला जातो. हा प्रोग्रामिंग लँग्वेज ज्याला माहित असेल त्याला पुढचं पण प्रोग्रामिंग लँग्वेज सोपं पडतं. आणि कुणाला समजा प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायचं असेल तर सुरुवात कुठून करतो, तो सुरुवात करतो सी प्लस प्लस पासून. ठीक आहे. सी प्लस प्लस प्रोग्राम्स आर फास्ट, एफिशियंट विथ नंबर ऑफ क्वालिटीज. येस, इट हॅज नंबर ऑफ क्वालिटीज लाईक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. This is completely an object-oriented language, so it has a lot of qualities. C++ programming language is a case sensitive. Now, what do you mean by case sensitive? आता case sensitive म्हणजे काय असतो? आता याला तुम्ही काय रीड करता? ए. आणि याला पण तुम्ही काय रीड करता? ए. पण कम्प्युटरच्या टर्म्समध्ये कॅपिटल ए आणि स्मॉल ए यांना डिफरंटली किंवा सेपरेटली ट्रीट केलं जातो. सो यांचं ट्रीटमेंट सेपरेट असतो. सो कम्प्युटर लँग्वेजमध्ये कॅपिटल ए आणि स्मॉल ए यांचं मिनिंग डिफरंट असतो. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज केस सेन्सिटिव्ह. म्हणजे हे दिसायला तुम्हाला दोघां म्हणजे दिसायला हे दोन्ही ए सारखंच दिसतात, पण ऍक्च्युअलमध्ये
कॅपिटल ए स्मॉल ए यांचं मिनिंगमध्ये डिफरन्स असतो. सो दिस इज कॉल्ड एज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. सो कॅपिटल ए अँड स्मॉल ए these both are treated separately or differently. ठीक आहे. So this is called as case sensitivity. So C++ is a case sensitive language. आपल्याकडे अजून पण काही इन्फॉर्मेशन आहे. सो C++ बद्दल we have some more information. What can be the more information? So we have turbo C++, आपल्याकडे turbo C++ आहे, आपल्याकडे Borland C++, आपल्याकडे visual C++ आहे. Our software used to run C++ programs. So these all are called as the IDE. So these all are the IDEs. What is IDE? Integrated Development Environment. So basically C++ कोड रन करण्यासाठी ना तुम्हाला एक एन्व्हायरमेंट लागतो. हा एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी काही सॉफ्टवेअर्स असतात, जसं की टर्बो झालं, टर्बो C++, बोरलँड C++, व्हिज्युअल C++, इंजिनिअरिंग यू माइट यूज देव C++, एलिप्स म्हणून एक IDE असतो. ठीक आहे. अशा आपल्याकडे भरपूर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असतात आणि या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटच्या आतमध्ये आपण आपल्या कोडला रन करतो. ठीक आहे. सो 11th and 12th is completely based on turbo C++. सो 11th and 12th मध्ये तुम्हाला टर्बो C++ कंपल्सरी वापरायचं आहे. तुम्हाला दुसरा कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा तुम्हाला दुसरा कोणताही आयडी तुम्हाला आता सध्या वापरायचं नाही. सो 11th and 12th चा कोड कशातला पाहिजे? टर्बो C++. आता टर्बो C++ चा कोड आणि C++ चा कोड हा डिफरंट असतो. समजून घ्या मी काय म्हणतोय. सो टर्बो C++ आणि C++, नॉर्मली C++ चा कोड मध्ये काही 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 फंक्शन्स मध्ये डिफरन्स असतो. जसं की टर्बो C++ मध्ये आपण काय देतो? गेट CH देतो. गेट CH म्हणजे एंडला, कोडच्या एकदम एंडला गेट CH देतो. नॉर्मल C++ कोडिंग केलं तर आपण तिथं काय देतो? रिटर्न 0 लिहितो. ठीक आहे. रिटर्न 0. आता रिटर्न 0 जर तुम्ही टर्बोमध्ये दिलं तर तुमचं आउटपुट येणार नाही. सो भरपूर CS मुलं काय करतात, त्यांना काहीतरी कोड पाहिजे असेल ते गुगलवर सर्च करतात. सो गुगलवर सर्च करताना प्लीज मेन्शन करा टर्बो C++ कोड. टर्बो C++ आणि C++ कोडमध्ये डिफरन्स असतो, म्हणजे लॉजिकमध्ये डिफरन्स नसतो, कोडिंगच्या लॉजिकमध्ये डिफरन्स नसतो, पण ओव्हरऑल काही फंक्शन्समध्ये डिफरन्स असतात. सो वेर एव्हर यू राईट एनिथिंग इन द 11th and 12th यू हॅव टू राईट ॲज पर द टर्बो C++ ओनली. अदरवाइज युअर मार्क्स कॅन बी डिडक्टेड इन द बोर्ड एक्झाम ऑल्सो. ठीक आहे. तर हॅबिट लावून टाका. टर्बो C++ कोड आपल्याला परफॉर्म करायचा आहे. ठीक आहे. समजलं? चलो. सो हे सगळं क्लिअर असेल तर आपण स्टार्ट करू. C++ प्रोग्राम्स कॅन बी रिटन इन एनी टेक्स्ट एडिटर. हां, तुम्ही C++ कोडला कोणत्याही टेक्स्ट एडिटरमध्ये लिहू शकता आणि नंतर या कोणत्याही एका ID मध्ये रन करू शकता. आफ्टर रायटिंग प्रोग्राम सेव्ह सोर्स फाईल विथ फाईल नेम .cpp. म्हणजे तुम्हाला सेव्ह कसं करायचं आहे? जसं की मी ॲडिशनचा कोड लिहिलं, मग ते ॲडिशनचा कोड कसं सेव्ह करणार? add.cpp. सो मी असं सेव्ह करतो addition.cpp. सो .cpp इज द एक्सटेन्शन फॉर द C++ फाईल. टू रन C++ प्रोग्राम कोडिंग शुड बी एरर फ्री. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज कंपायलेशन. आता तुम्हाला C++ चा कोड रन करायचा असेल ना कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये, तर त्याला आधी तुम्हाला कंपाईल करावं लागेल. कंपाईल म्हणजे काय असतो? कंपाईल म्हणजे आपला कोड जो आहे तो एरर फ्री असला पाहिजे. तर आपल्याकडे एक टूल असतो कंपायलर म्हणून. हा कंपायलर आपल्या पूर्ण कोडला चेक करतो आणि काही एरर असेल तर तो एररला रिपोर्ट करतो की तुमचं या लाईनमध्ये असं काहीतरी एरर आहे, सिंटॅक्स एरर आहे किंवा टर्मिनेट एरर आहे. सो जो काही एरर असेल तो तुमचा कंपायलर तुम्हाला इंडिकेट करतो आणि तो एरर जर तुम्ही काढला मग तुमचा आउटपुट तुम्हाला भेटणार. ठीक आहे. सो कंपायलर बेसिकली दोन गोष्टी करतो. एक तर आपल्या आपल्या C++ कोडला मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो अँड सेकंड तो कशामध्ये कन्वर्ट अँड सेकंड म्हणजे मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो आणि सेकंड म्हणजे एरर्स आपल्याला आयडेंटिफाय करून देतो. कंपायलर इज अ सॉफ्टवेअर टूल विच इज डुईंग दिस जॉब. कंपायलर कन्वर्ट्स सोर्स फाईल टू ऑब्जेक्ट फाईल. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण ज्यावेळेस एखादा कोड लिहितो तर त्याला आपण म्हणतो सोर्स फाईल. तर सोर्स फाईलला ऑब्जेक्ट फाईलमध्ये कन्वर्ट करणारा कोण असतो? कंपायलर असतो. सो कंपायलर काय करतो? सोर्स फाईलला ऑब्जेक्ट फाईलमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. आपण कोड जे लिहितो त्याला आपण सोर्स फाईल म्हणतो आणि जो रन होतो त्याला आपण ऑब्जेक्ट फाईल म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे C++ इज अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. C++ इज अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो सोर्स फाईलला ऑब्जेक्ट फाईलमध्ये कन्वर्ट करणारा सोर्स फाईलला ऑब्जेक्ट फाईलमध्ये कन्वर्ट करणारा जो असतो त्याला कंपायलर म्हणतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला लक्षात राहील. नेक्स्ट. ओके, नाव विल राईट अ बेसिक प्रोग्राम टू प्रिंट हॅलो. ठीक आहे. आता हा बेसिक कोड आपण करू. सो एका बेसिक कोडमधनं तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. सो लाईक C++ ची सुरुवात कसं करायचं? हाऊ टू स्टार्ट द C++. सो विल राईट अ बेसिक कोड अँड फ्रॉम दिस बेसिक कोड ऑल द कन्सेप्ट विल बी क्लिअर. ठीक आहे. चलो, सो स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं? टर्बो C++ ओपन करायचं.
टर्बो C++ ओपन केल्यानंतर ठीक आहे, यू हॅव टू क्लिक ऑन फाईल. फाईल म्हणून एक ऑप्शन तुम्हाला वरती टॉपला दिसतो. फाईलवर क्लिक केल्यानंतर यू हॅव टू क्लिक ऑन ओपन, और तुम्ही न्यूवर पण क्लिक करू शकता, डायरेक्ट न्यू. ठीक आहे, मग तुमच्या समोर एक विंडो अपिअर होतो आणि त्या विंडोमध्ये मग तुम्हाला कोड टाईप करायचा असतो. ठीक आहे, सो दॅर विल बी विंडो विच विल बी अपिअर्ड अँड इन दॅट विंडो यू विल टाईप द कोड. ठीक आहे, चलो सो कोडिंग स्टार्ट करू आपण. सो टर्बो C++चा कोड आपण एक बेसिक कोड लिहितोय हॅलो प्रिंट करण्यासाठी. ठीक आहे, काय करायचं, फक्त हॅलो प्रिंट करायचं, एकदम बेसिक कोड आहे हा. ठीक आहे, तर सगळ्यात आधी कोडिंग लिहिताना आपण असं लिहितो हॅश इन्क्लूड iostream.h. ठीक आहे, हॅश इन्क्लूड iostream.h. मग आपण लिहितो हॅश इन्क्लूड conio.h. आता हे हॅश इन्क्लूड काय असतो आणि .h काय असतो, हेडर फाईल. म्हणजे आपण आपल्या कंपायलर सांगतोय की इन्क्लूड अ हेडर फाईल. .h म्हणजे काय असतो, हेडर फाईल. सो आपण आपल्या कंपायलरला सांगतोय की इन्क्लूड द हेडर फाईल. व्हॉट इज iostream.h? iostream म्हणजे काय असतो, इनपुट आउटपुट स्ट्रीम. आता इनपुट आउटपुट स्ट्रीम हा फंक्शन, हा हेडर फाईल वापरल्याने तुम्ही दोन फंक्शन्सला ऍक्सेस करू शकता. काय करू शकता, तुम्ही दोन फंक्शन्सला ऍक्सेस करू शकता. एका फंक्शनला आपण म्हणतो cin आणि एका फंक्शनला आपण म्हणतो cout. सो जर तुम्हाला cin cout हे दोन फंक्शनला ऍक्सेस करायचं असेल तर त्याचा हेडर फाईल वरती असला पाहिजे. आता हेडर फाईल काय असतो, हेडर फाईल इज द हेडिंग फाईल मेन वरती जो असतो ना त्याला आपण हेडर फाईल म्हणतो. ठीक आहे, सो हेडर फाईल ऍड करण्यासाठी हॅश इन्क्लूड iostream.h. दिस .h इन्क्लूड्स इट दॅट दिस इज अ हेडर फाईल. iostream म्हणजे इनपुट आउटपुट स्ट्रीम. आता हे वापरल्याने तुम्ही cin cout याचे फीचर्स वापरू शकता. आता cin cout काय असतो, समजा मी कोडिंग करतोय, कोडिंग करताना मला काहीतरी इनपुट द्यावं लागेल, मला कम्प्युटरकडनं काहीतरी आउटपुट घ्यावं लागेल. सो इनपुट आउटपुटसाठी जो फंक्शन असतो त्याला आपण म्हणतो cin cout. ठीक आहे, इनपुट आउटपुटसाठी जो फंक्शन असतो त्याला आपण काय म्हणतो, cin अँड cout. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्लिअर असेल. सो इनपुट आउटपुट जो फंक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो, cin अँड cout. ठीक आहे, चलो सो इनपुट आउटपुट फंक्शन cin cout. तसं conio.h म्हणजे काय, कन्सोल इनपुट आउटपुट. कोनिओ म्हणजे काय असतो, कन्सोल इनपुट आउटपुट. आता कन्सोल इनपुट आउटपुट वापरल्याने आपला काय फायदा, आपले दोन फायदे असतात. आपण दोन फंक्शन्सला ऍक्सेस करू शकतो. वी कॅन यूज टू फंक्शन. एकाला आपण तो क्लिअर स्क्रीन, काय म्हणतो, क्लिअर स्क्रीन, आणि एकाला आपण तो गेट ch. क्लिअर स्क्रीन, गेट ch. आता क्लिअर स्क्रीन काय करतो, CLRSER. क्लिअर स्क्रीन काय करतो, प्रिव्हियस आउटपुटला क्लिअर करतो. फॉर एक्झाम्पल मी कोड रन केलं, मी एक ऍडिशनचा कोड लिहिलं, 2 नंबर दिलं की ऍड होतो. मी दिलं 10+10 मला भेटलं 20. मी दिलं 5+5 मला भेटलं 10. मी दिलं 2+2 मला भेटलं 4. ठीक आहे, मला प्रेझेंट आउटपुट तर भेटते, बट दीज आर द प्रिव्हियस आउटपुट. सो प्रिव्हियस आउटपुट काय करतोय, सो समजा तुम्हाला प्रिव्हियस आउटपुट नको आहे. प्रिव्हियस आउटपुट जसं तुम्ही कोड रन करताय तसं तुम्हाला प्रिव्हियस आउटपुटला क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला वापरावं लागेल क्लिअर स्क्रीन. काय वापरावं लागेल, क्लिअर स्क्रीन. सो क्लिअर स्क्रीन काय करतो, प्रिव्हियस आउटपुटला क्लिअर करतो. क्लिअर स्क्रीन काय करतो, एखादा कोड रन होताना प्रिव्हियस आउटपुटला क्लिअर करण्याचं काम कोण करतो, क्लिअर स्क्रीन फंक्शन हा करतो. आणि क्लिअर स्क्रीन फंक्शन रन होण्यासाठी हेडर फाईल असला पाहिजे conio.h. आता जर तुम्ही conio.h हा हेडर फाईल इन्क्लूड नाही केलं तर तुम्ही क्लिअर स्क्रीन वापरू शकत नाही. अच्छा, गेट ch. व्हॉट इज गेट ch? गेट द कॅरेक्टर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय गॉट आन्सर 5+5 10. आता हा 10ला मला आउटपुट स्क्रीनवरती आणण्यासाठी, हा 10 आन्सरला आउटपुट स्क्रीनला आणण्यासाठी कोण हेल्प करतो, गेट ch. आणि हा 10 डिस्प्ले झाला पाहिजे ना काही वेळ पुरतं, म्हणजे हा माझा रिझल्ट आहे, बरोबर. हा रिझल्ट मला बघायचा आहे. ठीक आहे, आणि हा रिझल्ट माझ्या आउटपुट स्क्रीनवरती असला पाहिजे. जोपर्यंत मी काही बटन प्रेस करत नाही तोपर्यंत हा आउटपुट गेला नाही पाहिजे. मग गेट ch काय करतो, आउटपुटला होल्ड करून ठेवतो. म्हणजे तुमच्या समोर आउटपुटला होल्ड करून ठेवतो. तुम्ही जसं काही की प्रेस करणार, तुम्ही जसं काही एंटर की प्रेस करणार, मग यू विल कम बॅक टू द कोड. सो गेट ch दोन काम करतो, एक तर आउटपुटला तुमच्या स्क्रीनपर्यंत आणण्याचं काम करतो, आणि सेकंड थिंग तो त्या आउटपुटला आउटपुट स्क्रीनवरती होल्ड करून ठेवतो. काय करतो, आउटपुट स्क्रीनवरती होल्ड करून ठेवतो. जसं तुम्ही काही बटन प्रेस करणार आणि मग तो एक्झिट होणार. काय होणार, मग तो त्याच्यानंतर एक्झिट होणार. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण सुरू करतो. त्याच्यानंतर वी राईट वॉइड मेन. त्याच्यानंतर आपण काय करतो, लिहितो वॉइड मेन. ठीक आहे, आता वॉइड हा शब्द नीट लक्षात ठेवा. वॉइड काय असतो माहिती आहे का, जो काही रिटर्न करत नाही. ठीक आहे, पण हा एक असा कीवर्ड आहे जो फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे, आता वॉइडच्या समोर तुम्ही जे काही लिहिता ना, वॉइड, जसं की मी वॉइड ऍड.
सर सो हा झाला ऍडिशनचा फंक्शन. म्हणजे आता हे पॅरेंथेसिस म्हणतो याला, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ दिस राऊंड ब्रॅकेट इज कॉल्ड पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस म्हणजे फंक्शनची ओळख. पॅरेंथेसिस म्हणजे फंक्शनची ओळख असते. ते आपण एखादं फंक्शन क्रिएट करतो, फंक्शन म्हणजे एक सेट ऑफ कोड क्रिएट करतो, तर आपण असं पॅरेंथेसिसने त्याला डिनोट करू शकतो. काय करू शकतो? पॅरेंथेसिसने त्याला डिनोट करू शकतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे, सो वॉइड हा कीवर्ड वापरायचा आणि त्याच्यासमोर तुम्ही जे काय लिहिता दॅट इज अ फंक्शन. आता याला पण म्हणतो मेंबर फंक्शन. काय म्हणतो याला? मेंबर फंक्शन. आता एका कोडमध्ये मेंबर फंक्शन भरपूर असतात, पण मेन फंक्शन एकच असतो. देर कॅन बी एन नंबर ऑफ मेंबर फंक्शन, बट देर विल बी ओनली वन अँड ओनली वन मेन फंक्शन. मेन फंक्शनच्या आतमध्ये तुमचा ऍक्च्युअल कोडचं लॉजिक येतो. ठीक आहे, तर मेंबर फंक्शन बद्दल आपण नंतर डिस्कस करूयात. आता सध्या आपण फक्त मेन फंक्शन बद्दल डिस्कस करतो. मेन फंक्शन मध्ये आपला कोडचा ऍक्च्युअल लॉजिक येतो. कर्ली ब्रेसेस ओपन आणि कर्ली ब्रेसेस क्लोज. या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपला मेन फंक्शन असतो. ठीक आहे, चलो वॉइड मेन. आता सगळ्यात आधी आपण लिहितो क्लिअर स्क्रीन. सगळ्यात आधी आपण काय लिहितो? क्लिअर स्क्रीन. CLRSCR, क्लिअर स्क्रीन. ठीक आहे, सेमीकोलन. सेमीकोलन इंडिकेट्स एंड ऑफ स्टेटमेंट. सेमीकोलन काय इंडिकेट करतो? एंड ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे, चलो सगळ्यात आधी आपण क्लिअर स्क्रीन सांगू. म्हणजे क्लिअर स्क्रीनचं मिनिंग तुम्हाला सांगितलं, प्रिव्हियस आउटपुट स्क्रीनला क्लिअर करतो. ठीक आहे, चलो आता मी तर काय लिहितो? सी आउट. सी आउट याला पण म्हणतो एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. सी आउट हा कसं काय काम करणार? कारण त्याचं हेडर फाईल वरती आहे सी आउट. आणि या ऑपरेटरला आपण म्हणतो एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. म्हणजे मला आउटपुटला काही प्रिंट करायचं असेल तर एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. या ऑपरेटरला मी म्हणतो इन्सर्शन ऑपरेटर. सो सी आउट सोबत आपण एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर देतो आणि सी इन सोबत आपण इन्सर्शन ऑपरेटर देतो. लक्षात राहील का? सी आउट सोबत आपण एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर देतो आउटपुटला काहीतरी प्रिंट करायचं असेल तर, आणि काही इनपुट घ्यायचं असेल, इनपुट घ्यायचं असेल तर इन्सर्शन ऑपरेटर. ठीक आहे, सो समजते का सगळ्यांना? ठीक आहे, चलो सो सी आउट नंतर डबल कोट्स. आता डबल कोट्समध्ये मी जे काही प्रिंट करतो ना, तो ॲज इट इज माझ्या आउटपुट स्क्रीनवर प्रिंट होणार. सो मी आय एम रायटिंग हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, आता हे जे आहे आउटपुट स्क्रीनवरती ॲज इट इज प्रिंट होणार. हॅलो वर्ल्ड आउटपुट स्क्रीनला ॲज इट इज प्रिंट होणार, सेमीकोलन. ठीक आहे, सी आउट हॅलो वर्ल्ड. सो डबल कोट्समध्ये जो काही आपण सी आउटमध्ये लिहितो तो आपल्या आउटपुट स्क्रीनमध्ये ॲज इट इज प्रिंट होतो विदाउट एनी चेंज. तुम्ही तर हॅलो माय नेम इज XYZ लिहिलं तर ते प्रिंट होणार, हॅलो माय नेम इज XYZ. ठीक आहे, सो क्लिअर स्क्रीन अँड देन आय विल राईट गेट CH. म्हणजे या कॅरेक्टरला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करण्याचा फंक्शन, आणि हा आउटपुटला होल्ड करून ठेवणार. हॅलो वर्ल्ड आउटपुटला डिस्प्ले होत राहणार जोपर्यंत तुमच्याकडनं काही इनपुट जात नाही, जोपर्यंत तुम्ही काही एंटर बटन प्रेस करत नाही. जोपर्यंत एंटर बटन प्रेस करत नाही तोपर्यंत हॅलो वर्ल्ड हा डिस्प्ले होत राहील. ठीक आहे, सो आता तुम्ही काय करायचं? हे झाल्यानंतर तुम्ही शॉर्टकट की वापरू शकता Alt+F9. ठीक आहे, नाउ आफ्टर दिस यू कॅन यूज अ शॉर्टकट की Alt+F9. Alt+F9 केलं तर तुम्ही कोडला कंपाईल करू शकता. ठीक आहे, कंपाईल करू शकता. आणि त्याच्यानंतर Control+F9 केलं तर तुम्ही कोडला रन करू शकता. नाहीतरी तुम्ही वरती आपल्याकडे मेनू बार असतो, मेनू बारमधनं तुम्ही कंपाईलवर क्लिक करू शकता. कोड कंपाईल होणार. आता तुम्ही हे कोड कंपाईल केलं तर तुम्हाला एरर 0 भेटणार, कारण आपला कोड तर बरोबर आहे. तुम्हाला एरर नाही भेटणार. एरर म्हणजे सक्सेस, कंपायलेशन सक्सेस येणार. एकदा तुमचं कंपायलेशन सक्सेस झाला देन यू कॅन क्लिक ऑन रन. आणि रनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती काय येणार? हॅलो वर्ल्ड येणार. काय येणार? हॅलो वर्ल्ड. समजलं का? ठीक आहे, एकदा पटकन कोडला तुमच्यासाठी परत एकदा रिकॅप. #include iostream.h, #include conio.h. These are the header files. यांना आपण काय म्हणतो? हेडर फाइल्स. These are the header files. यांना आपण काय म्हणतो? हेडर फाइल्स म्हणतो. ठीक आहे, .h हा त्यांचा एक्सटेन्शन असतो. आता iostream.h वापरल्याने तुम्ही तुमच्या कोडिंगमध्ये सी इन आणि सी आउटचे फीचर्स ऍक्सेस करू शकता. conio.h वापरल्याने तुम्ही तुमच्या कोडिंगमध्ये क्लिअर स्क्रीन आणि गेट सीएचं फीचर ऍक्सेस करू शकता. ठीक आहे, वॉइड मेन हा मेन फंक्शन असतो. वॉइड हा काहीच रिटर्न करत नाही. ठीक आहे, हा रिटर्न काही करत नाही, पण हा एक कीवर्ड असतो जो फंक्शनला डिक्लेअर करण्यासाठी हेल्प करतो. मेन आणि मेनच्या समोर पॅरेंथेसिस असेल तर त्याला आपण मेन फंक्शन. देर कॅन बी मेनी मेंबर फंक्शन, बट देर विल बी ओनली वन अँड ओनली वन मेन फंक्शन. ठीक आहे, आता कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपण ऍक्च्युअल कोड लिहितो. कोडिंग लिहितो. क्लिअर स्क्रीन काय करतो? क्लिअर स्क्रीन का काम करणार? कारण कन्सोल इनपुट आउटपुट असल्यामुळे क्लिअर स्क्रीन फंक्शनला ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, आपलं प्रिव्हियस आउटपुटला क्लिअर करणार. आणि सी आउट याला आपण म्हणतो एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. हॅलो वर्ल्ड डबल कोट्समध्ये ॲज इट इज प्रिंट होणार. गेट द कॅरेक्टर अँड देन डन. ठीक आहे, समजलं का? सो मला वाटते या कोडमध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, चलो आता पुढे. ठीक आहे, नेक्स्ट इज डेटा टाइप्स. मला वाटतं हे तुम्हाला दिसणार नाही नीट, ब्लर झालं इमेज. ठीक आहे, मी तुम्हाला ड्रॉ करून ते एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता C++ मध्ये देर आर व्हेरियस डेटा टाइप्स.
डेटा टाइप्स. ठीक आहे, सी प्लस प्लसमध्ये आपल्याकडे डिफरंट टाईपचे डेटा असतात. जसं की डेटा टाइप्स आर बेसिकली क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. एकाला आपण म्हणतो बिल्ड इन. ठीक आहे, एकाला आपण म्हणतो बिल्ड इन डेटा टाइप. दुसऱ्याला आपण काय म्हणतो युजर डिफाईन्ड डेटा टाइप. युजर डिफाईन्ड डेटा टाइप. आणि तिसऱ्याला आपण काय म्हणतो डिराइव्ड डेटा टाइप. डिराइव्ड डेटा टाइप. ठीक आहे, चलो आता बिल्ड इन मध्ये परत 3 टाइप असतात. ठीक आहे, समजून घ्या, हे 12th मध्ये पण आहे. बिल्ड इन मध्ये परत 3 टाइप्सचे डेटा टाइप्स असतात बिल्ड इन. ठीक आहे, एकाला आपण म्हणतो इंटिग्रल. ठीक आहे, इंटिग्रल म्हणजे काय इंटिजर टाइप. आता इंटिग्रल मध्ये परत 2 येतात. इंटिग्रल मध्ये परत 2 येतात. एकाला आपण म्हणतो इंट म्हणजे कोणताही नंबर असं आपण लिहितो ना 2, 5, 10. यांना आपण काय म्हणतो इंटिजर. यांना आपण काय म्हणतो इंटिजर. कोणताही नंबर असेल ना विदाउट एनी डेसिमल तर त्याला आपण इंटिजर म्हणतो. आणि एक असतो कॅरेक्टर. दुसरा काय असतो कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे कोणताही वर्ड. ठीक आहे, आता इंटिजर मध्ये परत 2 टाइपचे इंटरेस्ट. एका आपण म्हणतो शॉर्ट इंट आणि एकाला आपण म्हणतो लॉंग इंट. शॉर्ट इंट, लॉंग इंट. शॉर्ट इंट म्हणजे काय, शॉर्ट इंटिजर म्हणजे काय असं 2, 3. ठीक आहे, याला आपण शॉर्ट इंट म्हणतो. आता जर मी असं लिहिलं 3, 1, 4, 2, 3, 6, 8 या आपण लॉंग इंटिजर असं म्हणतो. समजलं का. हा असतो शॉर्ट इंटिजर आणि हा असतो लॉंग इंटिजर. ठीक आहे, चलो कॅरेक्टर म्हणजे काय एखादा वर्डला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. इंट म्हणजे तुम्हाला समजलं. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर दुसरा असतो फ्लोट. फ्लोट म्हणजे जसं की असं आपण लिहितो ना पॉईंटमध्ये 3.14. हा पॉईंट आला तर या डेटा टाईप याला आपण फ्लोट असं म्हणतो. आता कम्प्युटरला कसं करणार डेसिमल कोण, कम्प्युटरला कसं करणार पॉईंट कोण असेल. सो आपण डेटा टाईपनी डिफाईन करतो. सो असं काही असेल तर आपण शॉर्ट इंटिजर म्हणतो, शॉर्ट इंट. ठीक आहे, आणि असं काय असेल 1, 3, 4, 2, 6, 3, 6, 8 त्याला आपण लॉंग इंट असं म्हणतो. कॅरेक्टर म्हणजे फक्त एक वर्ड AHBE फक्त एक वर्डला कॅरेक्टर असं म्हणतो. आणि काय आपल्याकडे असं असेल 3.14 तर आपण याला काय म्हणतो फ्लोट म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक बिल्ड इन असतो वॉइड. म्हणजे कम्प्युटरला ऑलरेडी माहिती आहे व्हॉट इज बिल्ड इन. फ्रॉम द नेम इट सेल्फ वी कॅन अंडरस्टँड व्हॉट इज बिल्ड इन डेटा टाइप. बिल्ड इन डेटा टाइप म्हणजे असे डेटा टाइप जे कम्प्युटरला ऑलरेडी माहिती आहे. सो यांच्याबद्दल तुम्हाला कम्प्युटरला काही सांगायची गरज नाहीये, कम्प्युटरला ऑलरेडी हे डेटा टाइप्स माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण येतो युजर डिफाईन म्हणजे काय आपण सांगणार, आपण बनवणार. जसं की स्ट्रक्चर. कम्प्युटरला हे माहित नाहीये, C++ ला माहित नाहीये, आपण हे बनवणार क्लास. ठीक आहे, क्लास हे तुम्ही 12th मध्ये लर्न करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर युनियन. ठीक आहे, युनियन एक्सेट्रा. ठीक आहे, युजर डिफाईन म्हणजे हे आपण डिफाईन करणार, आपण बनवणार. ठीक आहे, त्याच्यानंतर डिराइव्ड मध्ये आपण काय सांगू शकतो म्हणजे एका डेटा टाइप पासून दुसरा डेटा टाइप येणार. जसं की ॲरे, फंक्शन, स्ट्रिंग. ॲरे झाला, फंक्शन. ठीक आहे, ॲरे, फंक्शन. देन वी कॅन से स्ट्रिंग पॉइंटर. ठीक आहे, स्ट्रिंग पॉइंटर. स्ट्रिंग काय असतो सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. जसं की मी म्हणतो हॅलो. आता तुम्ही आधी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं फंक्शन. जसं की ॲडिशनचं फंक्शन बनवू शकतो. ठीक आहे, तर दॅट इज डिराइव्ड डेटा टाइप. ठीक आहे, ॲरे तुम्ही डेटा प्रोग्राम मध्ये तुम्हाला सांगितलं ॲरे काय असतो. तर हे सगळं आपण C++ डिफाईन करू शकतो. पण ह्याला पण तो डिराइव्ड डेटा काय म्हणतो ना डिराइव्ड डेटा टाइप. ठीक आहे, परत रिपीट करतो मी. डेटा टाइप्स बेसिकली 3 टाइपचे असतात. ठीक आहे, डेटा टाइप्स म्हणजे आपण कम्प्युटरला जे इनपुट देतो, आपण कम्प्युटरला जे डेटा इनपुट देतो तर त्यांचं टाईप काय असेल त्याला आपण तो डेटा टाइप. डेटा टाइप्स कॅन बी ऑफ 3 टाइप्स. एकाला आपण एकाला आपण काय म्हणतो बिल्डिंग म्हणजे काय हे C++च्या स्टँडर्ड लायब्ररी फाईल्सला ऑलरेडी यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. आर C++ स्टँडर्ड लायब्ररी फाईल्स ऑलरेडी नोज देम लाईक इंटिग्रल जसं की इंट, कॅरेक्टर, शॉर्ट इंट, लॉंग इंट हे ऑलरेडी कम्प्युटरला माहिती आहे. फक्त तुम्ही इंट असं लिहा, कम्प्युटर विल अंडरस्टँड तुम्हाला काय सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी एक इंटिजर सांगायचं, नंबर सांगायचं. फ्लोट कम्प्युटर समजून जाईल की तुम्हाला काहीतरी नंबर इनपुट करायचे, पॉईंटमध्ये नंबर इनपुट करायचं. ठीक आहे, आणि वाईड म्हणजे तुम्हाला काहीतरी फंक्शन बनवायचं आहे. असं कम्प्युटर समजून जातो. याला आपण बिल्ट इन डेटा टाइप्स. The data types which are already defined in the standard C++ library files are called as built-in data types. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर युजर डिफाईन्ड म्हणजे काय असतो हे आपण बनवतो. वी विल क्रिएट दिस लाईक स्ट्रक्चर, क्लास, युनियन आपण बनवतो. कम्प्युटरला ऑलरेडी माहित नाहीये. आणि डिराइव्ड म्हणजे काय एका डेटा टाइप पासून दुसरा डेटा टाइप आपण बनवतो. याला आपण काय म्हणतो ठीक आहे, याला आपण म्हणतो डिराइव्ड डेटा टाइप. फ्रॉम वन डेटा टाइप वी आर गोइंग टू डिराइव द अनदर वन दॅट इज कॉल्ड एज डिराइव्ड डेटा टाइप. ठीक आहे, चलो
आय होप तुम्हाला क्लिअर आहे. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, एक्झामला 3 मार्क्सला विचारतात. हा 12th मध्ये पण इम्पॉर्टंट आहे, 12th मध्ये पण आहे, 3 मार्क्सला विचारतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हा, आता तुम्हाला माहित पाहिजे कोणता डेटा टाईपसाठी किती साईज लागतो. जसं की तुम्ही कॅरेक्टर बघता ना, कॅरेक्टर. सो कॅरेक्टरला लाईक किती किती बिट लागतो. कॅरेक्टर टेक्स 8 बिट. एक कॅरेक्टरला मेमरीमध्ये किती बिट लागतो, 8 बिट लागतो एक कॅरेक्टरला. म्हणजे फक्त हा ए हा मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी किती लागतो, 8 बिट लागतो. त्याच्यानंतर इंट और शॉर्ट इंट किंवा शॉर्ट इंट लागतो 2 बिट. काय लागतो, 2 नाही सॉरी, हे बाईट आहे बरं का, 8 बाईट. एक कॅरेक्टरसाठी काय लागतो, 1 बाईट. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स असतात. 1 बाईट म्हणजे काय असतो, 8 बिट्स. माहिती आहे ना सगळ्यांना. हे बघा, 0 और 1 यांना आपण म्हणतो बिट. एक तर 0 किंवा 1 दोघांपैकी एक असतं तर 1 बिट. आता 8 बिटला आपण म्हणतो 1 बाईट. 8 बिटला काय म्हणतो, 1 बाईट. ठीक आहे. त्याच्यानंतर 1024 बाईट. 1024 बाईटला आपण म्हणतो 1 KB, 1 किलो बाईट. ठीक आहे. त्याच्यानंतर 1024 किलो बाईटला आपण म्हणतो 1 मेगाबाईट. ठीक आहे. 1024 मेगाबाईटला आपण म्हणतो 1 गिगाबाईट. असं लाईक युनिट चालतात. 1024 गिगाबाईटला म्हणतो 1 टेराबाईट, आणि असं चालत जातो. ठीक आहे, तेवढे डिटेलमध्ये जायचं नाही. आता फक्त एवढं समजून घ्या, 0 और 1 असेल तर आपण याला काय म्हणतो, 1 बिट. काय म्हणतो याला आपण, 1 बिट. असं असेल 1 2 3 4 5 6 7 8 असं असेल तर याला आपण म्हणतो 1 बाईट. समजलं का, 1 बाईट. अरे 8 बिट्स बघा ना, 8 बिट्स म्हणजे काय असतो, 1 बाईट. समजलं का, 8 बिट्स म्हणजे काय असतो, 1 बाईट. मोजा ना, 1 2 3 4 5 6 7 8 हे काय 8 बिट्स आहेत ना. सो 8 बिट म्हणजे काय असतो, 1 बाईट. 8 बिट म्हणजे काय असतो, 1 बाईट. आय होप तुम्हाला क्लिअर आहे. ठीक. हां, आता सांगा 1 बाईट म्हणजे किती असतो, 8 बिट. आता मला सांगा इंटिजरला किती लागतो, 2 बाईट. 2 बाईट म्हणजे 16 बिट. 2 बाईट म्हणजे किती, 16 बिट असं. ठीक आहे, चलो लॉंग इंट. त्याचं लॉंग इंट हे MCQला विचारतात. लॉंग इंटला किती लागतो, लॉंग इंटला लागतो 4 बाईट. 4 बाईट म्हणजे 32 बिट. 4 बाईट म्हणजे 32 बिट लागतो. ठीक आहे. फ्लोट डेटा टाईपला मेमरीमध्ये किती स्पेस लागतो, 4 बाईट. 4 बाईट म्हणजे 64 बिट्स. ठीक आहे. डबल लॉंग डबल. ठीक आहे, डबल. ठीक आहे, डबलला लागतो 8 बाईट. हे लक्षात ठेवा. लॉंग डबल याला लागतो 10 बाईट. अँड बुल म्हणजे बुल इन व्हॅल्यू. बुल इन व्हॅल्यू म्हणजे काय असतो, ट्रू और फॉल्स, येस और नो, 0 और 1, ऑन और ऑफ. ठीक आहे, येस नो ट्रू फॉल्स. असं ट्रू और फॉल्स मध्ये व्हॅल्यू असतात त्यांना आपण म्हणतो बुल इन व्हॅल्यूज. त्याला आपण बुल असं म्हणतो. ठीक आहे. सो दॅट टेक्स 1 बाईट. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स. ठीक आहे. ट्रू फॉल्स व्हॅल्यू जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, बुल इन व्हॅल्यूज. क्लिअर आहे का कोणत्या डेटा टाईपला किती मेमरीमध्ये स्पेस लागतो. ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे. नेक्स्ट, व्हेरिएबल. व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, आजच्या लेक्चरचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरिएबल. सो व्हेरिएबल काय असतो, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आधी हे एक्सप्लेन करतो. मला आय वॉन्ट टू परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. मला काय करायचं आहे, ॲडिशन ऑफ 2 नंबर्स परफॉर्म करायचं आहे. आता मला सांगा 2 नंबरचं ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी मला 3 व्हेरिएबल वापरावं लागेल. सो व्हेरिएबल मला वापरायचे तर मला व्हेरिएबल आधी डिक्लेअर करावं लागेल ना. व्हेरिएबल डिक्लेअर न करता मी त्याला डिफाईन नाही करू शकत. मला ती व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल, मग डिफाईन करावं लागेल. सो व्हेरिएबल डिक्लेअर कसं करतो, बघा. व्हेरिएबल डिक्लेअर कसं करतो, आधी आपण डेटा टाईप देतो. डेटा टाईप जसं की इंट A, B, C. कोणताही अल्फाबेट्स जर तुम्ही डेटा टाईप समोर लिहिता तर त्याला आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन असं म्हणतो. काय म्हणतो, व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता बघा, ए मध्ये मी पहिला नंबर स्टोअर करतो जसं की 10. बी मध्ये मी सेकंड नंबर स्टोअर करतो जसं की 10. आणि सी काय करतो, ते A+B करतो. म्हणजे मला ए आणि बीचं ऍडिशन भेटणार. असं मी ऍडिशन परफॉर्म करू शकतो. C इज इक्वल टू A+ म्हणजे काय, ए आणि बीचं मला ऍडिशन भेटणार. ठीक आहे. आता कॅन आय यूज डी, मी तर डी वापरू शकतो का, डी वापरू शकत नाही, कारण मी व्हेरिएबलला डिक्लेअर केलंय का नाही. व्हेरिएबल्स काय असतात, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. व्हेरिएबल्स प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय असतात, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. ठीक आहे, व्हेरिएबल्स आर युज्ड टू स्टोअर द व्हॅल्यूज. ठीक आहे, व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण जे वापरतो त्यांना आपण काय म्हणतो, व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. समजलं का, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज. ठीक आहे. सो व्हेरिएबल्स वापरण्यासाठी आधी त्याला डिक्लेअर करावं लागेल, मग त्याला डिफाईन करावं लागेल. सो इफ यू वॉन्ट टू यूज द व्हेरिएबल, फर्स्ट डिक्लेअर द व्हेरिएबल. डिक्लेअर. ठीक आहे, अँड देन डिफाईन. ठीक आहे. द व्हेरिएबल विच आर डिक्लेअर्ड कॅन ओनली बी डिफाईन्ड.
म्हणजे तुम्ही ज्याला डिक्लेअर करता त्यालाच डिफाईन करू शकता, डिक्लेअर न करता त्याला डिफाईन नाही करू शकत. ठीक आहे. आणि व्हेरिएबल बेसिकली म्हणजे तुम्ही तुमच्या घरी किचनमध्ये बघितलं असेल, असे भरपूर डब्बे असतात ना, डब्बे कंटेनर्स असतात, आणि त्या कंटेनर्समध्ये आपण फूड आयटम स्टोअर करून ठेवतो. सिमिलरली प्रोग्रामिंगमध्ये हा डब्बे असतात. आपल्याला काही व्हॅल्यू स्टोअर करायचं, काय करायचं, काय व्हॅल्यू स्टोअर करायचं आहे, काही व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर आपण व्हेरिएबल वापरतो. व्हेरिएबलमध्ये हा व्हॅल्यू टाकून ठेवू शकतो आणि ज्यावेळेस मला प्रोग्रामिंगमध्ये पुढे पाहिजे त्यावेळेस मी त्याला वापरू शकतो. समजलं का व्हेरिएबल्स काय असतात? सो व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर द व्हॅल्यूज इन प्रोग्रामिंग. ठीक आहे. ठीक आहे, समजलं का? हे बघा, डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल इन्व्हॉल्ड नेम ऑफ द व्हेरिएबल अँड डेटा टाईप. सो डेटा टाईप लिहायचं आणि मग व्हेरिएबलचे नावं लिहायचे ज्यांना ज्यांना तुम्ही डिक्लेअर करताय, आणि तुम्ही ज्यांना डिक्लेअर करताय त्यांनाच तुम्ही डिफाईन करू शकता. ठीक आहे. व्हेरिएबल्स कॅन बी डिक्लेअर्ड एनीवेअर बिफोर दे आर यूज. येस, तुम्ही त्यांना यूज करायच्या आधी त्यांना कुठेही डिक्लेअर करू शकता. कसं डिक्लेअर करायचं बघा, डेटा टाईप इंट आणि व्हेरिएबलचं नाव, व्हेरिएबल 1 व्हेरिएबल 2, जसं एबीसी. व्हेरिएबलचे काही रूल्स पण असतात, व्हेरिएबल्स कधी पण नंबर नसतात. व्हेरिएबल्स कधी पण नंबर नसतात. आय कॅनॉट राईट लाईक दिस, आय कॅनॉट राईट लाईक दिस इंट 10 20 30 असं कधीच डिक्लेअर नाही करू शकत. हा रूल आहे. तुम्हाला एरर भेटणार, तुम्हाला सिंटॅक्स एरर भेटणार, कारण व्हेरिएबल कधी पण नंबर नसतात. व्हेरिएबल कॅनॉट बी द नंबर्स. ठीक आहे. एक्झाम्पल असं तुम्ही असं देऊ शकता, इंट ए देऊ शकता, फ्लोट एक्स देऊ शकता, इंट ए कॉमा बी कॉमा सी देऊ शकता, कसंही द्या, पण असं नाही देऊ शकत. व्हेरिएबल्स कधी पण नंबर नसतात. ठीक आहे, समजलं? चलो नेक्स्ट. हां, आता काही रूल्स आहेत व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. सो देर आर सम रूल्स फॉर डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल. ठीक है. So what are the rules for declaring a variable? Rules for declaring a variable: a valid variable name may consist of alphabets, digits and underscore. ठीक आहे. लाईक डिजिट्स पण कसे असले पाहिजेत, डिजिट्स म्हणजे डायरेक्टली असं नसलं पाहिजे. डिजिट्स म्हणजे तुम्ही इंट 10 असं नाही देऊ शकत. तुम्ही असं देऊ शकता इंट A1 असं देऊ शकता. ठीक आहे, पण असं नाही देऊ शकत तुम्ही. ठीक आहे. हे बघा, सिंटॅक्स कसं असलं पाहिजे, इंट ए असं देऊ शकता, इंट ABL असं देऊ शकता, इंट AB अंडरस्कोर CD. सिम्बॉल्समध्ये फक्त अंडरस्कोर चालतो, बाकी कोणताही सिम्बॉल चालत नाही व्हेरिएबल डिक्लेरेशनमध्ये. व्हेरिएबल डिक्लेरेशनमध्ये फक्त अंडरस्कोर चालतो, बाकी कोणताही सिम्बॉल चालत नाही. वी कांट स्टार्ट व्हेरिएबल नेम विथ अ डिजिट. येस, व्हेरिएबलचं नाव कधी पण डिजिट पासून सुरू होत नाही. जसं की असं नाही देऊ शकत आपण फ्लोट 1 to ABC असं स्टार्टिंगला नंबर आलाच नाही पाहिजे. हा, तुम्ही आधी व्हेरिएबल द्या, आधी एखादा व्हॅल्यू द्या आणि आधी एखादा अल्फाबेट द्या, नंतर एखादा नंबर द्या, चालतो. पण असं नाही चालत. इंट A1 to A असं नाही चालणार, असं नाही चालणार. ठीक आहे. ठीक आहे. अप्पर केस अँड लोअर केस व्हेरिएबल्स आर ट्रीटेड डिफरंटली. म्हणजे तुम्ही असं केलं इंट A कॉमा B कॉमा C आणि नंतर तुम्ही लिहिताना असं लिहिलं कॅपिटल A इज इक्वल टू 10, कॅपिटल B इज इक्वल टू 20, C इज इक्वल टू A प्लस B, असं नाही चालणार, कारण अप्पर केस अँड लोअर केस आर ट्रीटेड डिफरंटली. सो जर तुम्ही इंट ABC दिलता स्मॉलमध्ये तर इंट ABC कॅपिटलमध्ये, या दोघांचा मिनिंग डिफरंट असतो. सो या दोघांचा मिनिंग चेंज होतो. सो स्मॉल ए दिलं तर इथं पण काय असलं पाहिजे, स्मॉल ए. स्मॉल बी दिलं इथं पण स्मॉल बी असलं पाहिजे. स्मॉल सी दिलं इथं स्मॉल सी असलं पाहिजे. ठीक आहे, समजलं का? समजलं का? व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचं, मग त्याला डिफाईन करायचं. चलो, त्याच्यानंतर आपण येतो कॉन्स्टंट्समध्ये. सो द नेक्स्ट टॉपिक इज कॉल्ड एज कॉन्स्टंट. आधी आपण सगळं थिअरी कंप्लीट करू. एकदा आपलं थिअरी झालं तर आपण पटपट कोडिंग डिस्कस करूया. ठीक आहे. आता कॉन्स्टंट काय असतं, कॉन्स्टंट म्हणजे काय, हे असे म्हणजे कॉन्स्टंट कसं डिक्लेअर करतो, बाय द कीवर्ड कॉन्स्ट. कॉन्स्ट हा कीवर्डने आपण कॉन्स्टंटला बनवू शकतो. कॉन्स्टंट म्हणजे काय, जसं की असं म्हणतो कॉन्स्ट फ्लोट पाय इज इक्वल टू 3.14. ठीक आहे, म्हणजे हा एक व्हेरिएबल आहे पाय, हा एक व्हेरिएबल आहे पाय. ठीक आहे, समजून घ्या मी काय म्हणतोय. हा एक व्हेरिएबल आहे पाय. कॉन्स्ट हा कीवर्ड आहे कॉन्स्टंट करण्यासाठी. दिस इज द डेटा टाईप, दिस इज द नेम ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबलचं नाव आहे आणि याला पण व्हॅल्यू म्हणतो, याला पण काय म्हणतो, व्हॅल्यू म्हणतो. व्हेरिएबलचं व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर कोडिंगमध्ये असं दिलं ना, तर थ्रू आउट द कोड पायचा व्हॅल्यू हा 3.14च राहणार. तुम्ही काही करा, तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेंज नाही करू शकत. ठीक आहे. थ्रू आउट द कोड हा व्हेरिएबल म्हणजे एखाद्या व्हेरिएबलला फिक्स व्हॅल्यू द्यायचं असेल, फिक्स व्हॅल्यू, थ्रू आउट द कोड तो व्हॅल्यू चेंजेस नाही झाला पाहिजे. तुम्ही काही करा, थ्रू आउट द कोड तो व्हेरिएबलचा व्हॅल्यू चेंजेस नाही झाला पाहिजे. तर आपण काय करतो, तर आपण कॉन्स्टंट वापरतो. काय करतो, कॉन्स्टंट वापरतो. ठीक आहे. कीवर्ड्स आर नॉट अलाउड टू बी यूज्ड एज व्हेरिएबल नेम. ठीक आहे. एक्झाम्पल इंट, फ्लोट, लॉंग, ऑटो. ठीक आहे. फ्रेंड, वॉइड. कॉन्स्टंट्स आर डिक्लेअर्ड अलॉंग विथ डेटा टाइप, देअर नेम अँड असाइनमेंट ऑपरेटर विथ देअर कॉन्स्टंट इज इक्वल टू ला असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. ठीक आहे. सो कॉन्स्टंटचा मुद्दा एवढंच आहे की कॉन्स्टंटचं व्हॅल्यू थ्रू आउट द कोड फिक्स राहतो, त्याला तुम्ही मी कोणच चेंज नाही करू शकत. सो कॉन्स्टंट इज व्हॅल्यू हुज व्हॅल्यू विल बी फिक्स्ड थ्रू आउट द कोड, इट कॅन नॉट बी चेंज थ्रू आउट द कोड एक्झिक्युशन. ठीक आहे, असं डिक्लेअर करतो. कॉन्स्ट, डेटा टाईप, व्हेरिएबलचं नाव आणि व्हॅल्यू. ठीक आहे. आता पाय हा व्हेरिएबलचा व्हॅल्यू थ्रू आउट द कोड चेंज होणार नाही. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, एक्झामला विचारतात याच्यावरती पण क्वेश्चन्स. ठीक आहे.
सगळं पॉईंट्स तुम्हाला हे लर्न करून ॲज इट इज पेपरला लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट, हां, आता आपल्याकडे काय बॅकस्लॅश कॅरेक्टर असतात कोडिंगमध्ये. आपल्याकडे काय बॅकस्लॅश कॅरेक्टर असतात, जसं की आपण असं स्लॅश ए वापरू शकतो. स्लॅश ए म्हणजे हे अलर्ट सिग्नल प्रोड्यूस करतो. स्लॅश बी वापरू शकतो म्हणजे आपल्याला थोडं बॅकस्पेस भेटतो, कर्सर आपण एक थोडं ब्लँक स्पेस भेटतो. स्लॅश एन केलं तर आपल्याला न्यू लाईन भेटतो. स्लॅश टी केलं तर टॅप स्पेस भेटतो, म्हणजे मी सांगितलं ना एंटर अ व्हॅल्यू, एंटर अ व्हॅल्यू. त्याच्यानंतर मला थोडं जागा पाहिजे आणि नंतर इथं एंटर झाला पाहिजे. हा 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 जो ब्लँक स्पेस भेटतो, ब्लँक स्पेस, दिस इज कॉल्ड स्लॅश टी, टॅप स्पेस. सो विल गेट अ ब्लँक स्पेस. ठीक आहे, असे आपले काही बॅकस्लॅश कॅरेक्टर पण असतात. ठीक आहे, सो बॅकस्लॅश कॅरेक्टरला आपण डबल कोट्समध्ये आतमध्ये लिहिलं तरी चालतं स्लॅश टी, त्याचं मिनिंग चेंज होत नाही. आतापर्यंत आपण काय शिकलोय की डबल कोट्समध्ये आपण जे काही लिहितो तो ॲज इट इज आपल्या आउटपुट स्क्रीनमध्ये प्रिंट होतो, बट दॅट इज नॉट फॉर बॅकस्लॅश कॅरेक्टर. दॅट इज नॉट फॉर द बॅकस्लॅश कॅरेक्टर. ठीक आहे, चलो आता आपण डिस्कस करू ऑपरेटर्स. ऑपरेटर्स इन सी प्लस प्लस. हा खूप मोठा कन्सेप्ट ॲक्च्युली, पण मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं कमी टाईममध्ये सगळं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता आपल्याकडे सी प्लस प्लसमध्ये डिफरंट टाईपचे ऑपरेटर असतात. ठीक आहे, ऑपरेटर्स काय करतात, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या. आता मी असं लिहिलं ना, ए प्लस बी इज इक्वल टू. ठीक आहे, आता तुम्ही एक समजून घ्या, हा जो ए आणि बी असतो ना, ए अँड बी असतो, ए अँड बी यांना आपण ऑपरेंड्स म्हणतो. काय म्हणतो, ऑपरेंड्स, म्हणजे ज्यांच्यावरती ऑपरेशन होणार आहे त्यांना ऑपरेंड्स म्हणतो. प्लस याला आपण ऑपरेटर म्हणतो, प्लसला आपण ऑपरेटर म्हणतो, ज्याला असाइनमेंट त्याला आपण अरिथमेटिक ऑपरेटर म्हणतो. इज इक्वल टूला आपण म्हणतो असाइनमेंट ऑपरेटर, याला आपण एरिथमेटिक ऑपरेटर असं म्हणतो. बरोबर, इज इक्वल टूला आपण काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, आणि हे टोटल जे आहे ना, ए प्लस बी इज इक्वल टू जे काय असेल याला आपण ऑपरेशन म्हणतो. याला कम्प्लीट याला काय म्हणतो, ऑपरेशन. हे टर्म्स तुम्ही समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, याला आपण ऑपरेशन म्हणतो. ठीक आहे, सो ए अँड बी ज्यांच्यावरती ऑपरेशन होणार आहे, व्हेरिएबल्स ज्या व्हेरिएबल्सवरती ऑपरेशन होणार आहे त्या व्हेरिएबल्सला आपण काय म्हणतो, ऑपरेंड्स असं म्हणतो. प्लस मायनस इंटू स्टार स्लॅश यांना आपण अरिथमेटिक ऑपरेटर म्हणतो. इज इक्वल टूला आपण म्हणतो असाइनमेंट ऑपरेटर. इज इक्वल टूला आपण काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर. जसं मी असं लिहिलं तर ए आणि बी ला हा व्हॅल्यू असाइन करून देणार. जसं की मी असं लिहितो, जसं की असं लिहितो, ए इज इक्वल टू 10. सो हा 10 हा व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं काम कोण करतो, हा व्हॅल्यू 10. हा व्हॅल्यू 10 ला व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर करायचं काम कोण करतो, हा असाइनमेंट ऑपरेटर करतो. असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, हे क्लिअर आहे का, हे क्लिअर आहे का, ऑपरेटर्स काय असतात. ठीक आहे, हे नोट करून घ्या सगळ्यांनी, हे नोट करून घ्या सगळ्यांनी, कारण आपण पुढे डिस्कस करू. ऑपरेटर 3 टाईपचे असतात. ठीक आहे, नोट केलं सगळ्यांनी आपल्या बुकमध्ये का, स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, आता समजून घ्या. हां, ऑपरेटर्स बेसिकली 3 टाईपचे असतात. ठीक आहे, एकाला आपण म्हणतो युनरी ऑपरेटर, एकाला आपण म्हणतो बायनरी ऑपरेटर. ठीक आहे, आणि एकाला आपण म्हणतो टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, अशा आपल्याकडे 3 टाईपचे ऑपरेटर असतात. ठीक आहे, आता बघा युनरी ऑपरेटर म्हणजे काय, व्हॉट इज युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे काय, इट नीड्स ओनली वन ऑपरेंड फॉर ऑपरेशन. ओनली वन ऑपरेंड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, युनरी ऑपरेटर. जसं की मी सांगतो तुम्हाला सगळ्यात बेस्ट, प्लस ए. ठीक आहे, प्लस ए लिहू शकतो, मायनस ए लिहू शकतो, प्लस बी लिहू शकतो, याला आपण म्हणतो युनरी ऑपरेटर. ठीक आहे, बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, इट हॅज टू ऑपरेंड्स. आताच मी तुम्हाला सांगितलं ऑपरेटर आणि ऑपरेंड मधला डिफरन्स काय. ठीक आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं ऑपरेटर आणि ऑपरेंड मधला डिफरन्स काय. जसं मी आज सांगितलं, ए प्लस बी, ए मायनस बी, ए इंटू बी. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, बायनरी ऑपरेटर. आणि टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय, जिथं 3 ऑपरेंड असतात. 3 ऑपरेंड. ठीक आहे, 3 ऑपरेंड असतात. ठीक आहे, 3 ऑपरेंड. जसं की आपण असं सांगू शकतो, ए क्वेश्चन मार्क बी इज टू सी. याचं मिनिंग काय मी तुम्हाला सांगतो, एक 2 मिनिटात. पण एक तुम्ही समजून घ्या, वन ऑपरेंड बघा, वन ऑपरेंड असेल तर त्याला आपण म्हणतो युनरी ऑपरेटर. 2 ऑपरेंड असेल, 2 ऑपरेटर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बायनरी ऑपरेटर. आणि 3 ऑपरेंड असेल, ए बी सी, 3 ऑपरेंड असेल, ऑपरेंड ऑपरेटर ऑपरेशन, तिघांमध्ये डिफरन्स क्लिअर ठेवा. 3 ऑपरेंड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टर्नरी ऑपरेटर असं म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो, टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, सो या असे डिफरंट टाईपचे आपल्याकडे ऑपरेटर्स असतात. ठीक आहे,
हां, आता याच्यामध्ये पण अजून टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये पण असतात अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटर अरिथमेटिक ऑपरेटर अरिथमेटिक ऑपरेटर काय असतो? हा जो ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड हे जे ऑपरेशन परफॉर्म करतात ना, हे जे साईन्स असतात ना, प्लस मायनस इंटू, यांना आपण म्हणतो अरिथमेटिक ऑपरेटर. काय म्हणतो? अरिथमेटिक ऑपरेटर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे तो रिलेशनल ऑपरेटर्स. काय तो? रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशन ऑपरेटर म्हणजे काय असतो? लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल टू, याला आपण म्हणतो नॉट इक्वल टू. तुम्ही टेक्स्टबुक सोबत ठेवू शकता. आता सगळं एक्सप्लेन करणं एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही आहे, पण टेक्स्टबुकमध्ये तुम्ही मी जे बोलतोय तसं तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघत जा, तुम्हाला समजत जाईल. ठीक आहे. अरिथमेटिक ऑपरेटर जे अरिथमेटिकल ऑपरेशन परफॉर्म करायला हेल्प करतो. रिलेशन ऑपरेटर जो दोन व्हेरिएबल्स मधला रिलेशन सांगतो आपल्याला. अरिथमेटिक ऑपरेटर काय करतो बघा. अरिथमेटिक ऑपरेटर काय करतो? अरिथमेटिक ऑपरेटर दोन व्हेरिएबल्स मध्ये अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करतो. काय करतो? दोन व्हेरिएबल्स ए अँड बी, दोन व्हेरिएबल्स मध्ये अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे. रिलेशन ऑपरेटर काय करतो? ए इज ग्रेटर देन इक्वल टू बी. मग रिलेशन ऑपरेटर काय करतो? दोन व्हेरिएबल्स मधला रिलेशन सांगतो. हु इज ग्रेटर, हु इज स्मॉलर. सो आर द इक्वल ऑर नॉट, ए इक्वल टू बी. म्हणजे रिलेशन ऑपरेटर काय करतो? दोन व्हेरिएबल्स मधला रिलेशन सांगतो. रिलेशन. ठीक आहे. आता मला सांगा, ए इक्वल टू बी. आता ए मध्ये पण 10 असेल आणि बी मध्ये पण 10 असेल तर हा कंडिशन होतो ट्रू. हा कंडिशन होतो ट्रू. आता ए मध्ये 5 असेल आणि बी मध्ये 10 असेल तर हा कंडिशन होतो फॉल्स. सो आपल्याला बेसिकली रिलेशन भेटतो. दोन व्हेरिएबल्स मधला काय भेटतो? रिलेशन भेटतो. दोन व्हेरिएबल्स मधला रिलेशन देणारा काय म्हणतो? रिलेशन ऑपरेटर. ठीक आहे. दोन व्हेरिएबल्स मधला रिलेशन देणारा असतो रिलेशन ऑपरेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे. आपल्याकडे कोण असतो? असाइनमेंट ऑपरेटर. आताच मी तुम्हाला लास्ट स्लाइडमध्ये सांगितलं होतं असाइनमेंट ऑपरेटर काय करतो. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे इज इक्वल टूला आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. की ए इज इक्वल टू 10. हा व्हॅल्यू 10ला व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर करणारा कोण असतो? व्हॅल्यू 10ला ए मध्ये स्टोअर करणारा कोण असतो? असाइनमेंट ऑपरेटर असतो. असे आपल्याकडे भरपूर टाईपचे ऑपरेटर्स आहेत. ठीक आहे. समजलं का? ठीक आहे. सगळं नोट करून घ्या. टेक्स्टबुकमधनं तुम्ही एकदा रीड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून पण काय ऑपरेटर्स आहेत? जसं की इन्क्रीमेंट ऑपरेटर, डिक्रीमेंट ऑपरेटर. ठीक आहे. मी थोडं इरेज करतो इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काय? इन्क्रीमेंट स्लॅश डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटर प्लस प्लसला पण इन्क्रीमेंट ऑपरेटर होतो, मायनस मायनसला डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणतो. इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करतो? इन्क्रीजेस द व्हॅल्यू बाय 1. डिक्रीमेंट ऑपरेटर काय करतो? डिक्रीजेस द व्हॅल्यू बाय 1. जसं की मी तुम्हाला सांगितलं ए इज इक्वल टू 10 आणि मी म्हटलं ए प्लस प्लस. ए इज इक्वल टू 10 आणि म्हटलं ए प्लस प्लस. मग आउटपुटमध्ये एचा व्हॅल्यू काय येणार? 11 येणार. म्हणजे इन्क्रीमेंट ऑफ ए इज नथिंग बट 11. अच्छा, तर तेच मी तुम्हाला म्हटलं ए मायनस मायनस. काय म्हटलं? ए मायनस मायनस. तर मी तुम्हाला सांगितलं ए मायनस मायनस. मग मला आउटपुटमध्ये काय भेटणार? ए इज इक्वल टू 9, जे 10 मायनस 1 दॅट इज 9. इन्क्रीमेंट म्हणजे काय? इन्क्रीजिंग द व्हॅल्यू बाय 1 आणि डिक्रीमेंट म्हणजे काय? डिक्रीजिंग द व्हॅल्यू बाय 1. समजलं का? चलो, मला वाटतं आता तुम्हाला मी हे टर्नरी ऑपरेटर एकदा एक्सप्लेन करतो. टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय? हे बेसिकली कंडिशन असतो. ए क्वेश्चन मार्क बी. ठीक आहे. जसं की मी असं लिहितो, ए क्वेश्चन मार्क बी. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतो आपण. ए क्वेश्चन मार्क बी इज टू सी. ठीक आहे. हां, आता याचा अर्थ काय? एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. याच्या खालीच एक्झाम्पल लिहितो. असं लिहितो एक्झाम्पल. ए इज ग्रेटर देन बी. हा ए असेल. ठीक आहे. क्वेश्चन मार्क ए इज टू बी. हा एक एक्झाम्पल घेतोय मी. ठीक आहे. चलो, आता मला सांगा, एच्या ठिकाणी तुम्ही 10 ठेवा. आणि बीच्या ठिकाणी तुम्ही 5 ठेवा. सो 10 इज ग्रेटर देन 5. ठीक आहे. एच्या ठिकाणी 10 ठेवा आणि बीच्या ठिकाणी 5 ठेवा. सो 10 इज ग्रेटर देन 5. आता हा कंडिशन ट्रू निघाला. काय झाला? हा कंडिशन ट्रू निघाला. आता हा कंडिशन जर ट्रू निघाला तर एचा व्हॅल्यू प्रिंट होणार. ए म्हणजे कोण असणार? 10. म्हणजे माझं आउटपुट काय असेल? 10 असेल. चलो, आता थोडं उलट करा. आता एच्या ठिकाणी 20 ठेवा. आणि बीच्या ठिकाणी 5 ठेवा. एक मिनिट. एच्या ठिकाणी 20 ठेवा. आणि बीच्या ठिकाणी काय ठेवा? 100 ठेवा. ठीक आहे.
एच्या ठिकाणी 20 ठेवा आणि बीच्या ठिकाणी 100 ठेवा. आता मला सांगा हा कंडिशन काय? आता हा कंडिशन होतो फॉल्स. आता फॉल्स कंडिशन झाला तर आता ए नाही प्रिंट होणार, आता बी प्रिंट होणार. कोण प्रिंट होणार? बी. फॉल्स झाला तर कोण प्रिंट होणार? बी. फॉल्स झाला तर कोण प्रिंट होणार? बी. बी म्हणजे कोण? 100. सो इन शॉर्ट होतोय काय? ग्रेटर नंबर प्रिंट होतोय. इन शॉर्ट काय होतोय? ग्रेटर नंबर प्रिंट होतोय. तुम्ही ठेवून बघा ना, ठेवून बघा. हा कंडिशन ट्रू झाला तर ए प्रिंट होणार आणि हा कंडिशन फॉल्स झाला तर बी प्रिंट होणार. म्हणजे इन शॉर्ट ग्रेटर नंबर प्रिंट होणार. कोण प्रिंट होणार? ग्रेटर नंबर. सो दिस काइंड ऑफ ऑपरेटर इज कॉल्ड एज टर्नरी ऑपरेटर. या ऑपरेटरला आपण काय म्हणतो? टर्नरी ऑपरेटर असं आपण म्हणतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला ऑपरेटर क्लिअर आहेत. एकदा टेक्स्टबुक मध्ये पण गो थ्रू करा. आपल्याकडे अजून पण काय ऑपरेटर? शॉर्ट हँड ऑपरेटर पण आहे. शॉर्ट हँड ऑपरेटर पण असतात. ठीक आहे. ठीक आहे. असाइनमेंट ऑपरेटर झालं, त्याच्यानंतर रिलेशन ऑपरेटर. रिलेशन ऑपरेटर म्हणजे काय? लेस दॅन, ग्रेटर दॅन. ठीक आहे. दोन व्हेरिएबल्स मधला रिलेशन सांगतात. आपल्याकडे काय शॉर्ट हँड ऑपरेटर पण आहे. सो व्हॉट इज शॉर्ट हँड ऑपरेटर? हे वाटलं एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आपल्या बुकमध्ये सगळ्यांनी नोट करून घ्या. ठीक आहे. आपल्याकडे काय शॉर्ट हँड ऑपरेटर पण आहे. शॉर्ट हँड ऑपरेटर. ठीक आहे. शॉर्ट हँड ऑपरेटर काय असतो? जसं की बघा, ऍड असाइन ला आपण असंही लिहू शकतो ना. म्हणजे मी असं लिहू शकतो, प्लस इक्वल टू शॉर्ट हँड म्हणजे शॉर्टकट प्लस इक्वल टू. तर याचा ऍक्च्युअल मिनिंग काय असतो? ए प्लस इक्वल टू बी. याचा ऍक्च्युअल मिनिंग हा असतो. आणि दिस इज इक्वल टू ए इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे तुम्हाला ए इज इक्वल टू ए प्लस बी करायचे तर तुम्ही असं काहीतरी वापरू शकता. म्हणजे हा त्याचा सिम्बॉल असतो आणि हा त्याचा फॉर्मॅट असतो. हा फॉर्मॅट याला आपण म्हणतो शॉर्ट हँड ऑपरेटर. ठीक आहे. ए प्लस इज इक्वल टू बी याचा अर्थ काय असतो? ए इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे हे दिल्याने तुम्हाला या लॉजिकमध्ये आउटपुट भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मल्टिप्लाय असाइन पण करू शकतो. मल्टिप्लाय असाइनचं सिम्बॉल काय असेल बरं? स्टार इक्वल टू. आणि याचं शॉर्ट हँड ऑपरेटर काय असेल? शॉर्ट हँड ऑपरेटर ए स्टार इक्वल टू बी. आणि याचं ऍक्च्युअल मिनिंग काय असेल? ए इज इक्वल टू ए इंटू बी. म्हणजे ए आणि बी मध्ये मल्टिप्लिकेशन होणार. त्याचा रिझल्ट ए मध्ये स्टोर होणार. आता एवढं मोठं लिहिण्यापेक्षा तुम्ही शॉर्टकटमध्ये असं लिहिलं तरी चालेल. असं आपल्याकडे सी प्लस मध्ये भरपूर शॉर्टकट असतात. ऑपरेटर्समध्ये आपल्याकडे भरपूर शॉर्टकट असतात. याला आपण म्हणतो शॉर्ट हँड ऑपरेटर. याला पण काय म्हणतो? शॉर्ट हँड ऑपरेटर. ठीक आहे. चलो अजून एक एक्झाम्पल घेतो. जसं की डिवाइड असेल. आता तुम्हाला समजलं असेल एक लॉजिक. डिवाइड असेल स्लॅश इक्वल टू. याला मी कसं लिहू शकतो? ए स्लॅश इक्वल टू बी. आणि याचा ऍक्च्युअल लॉजिक काय असतो? ए इज इक्वल टू ए स्लॅश बी. म्हणजे ए आणि बी मध्ये डिव्हिजन होणार, त्याचा रिमाइंडर ए मध्ये स्टोर होणार. तर एवढं लिहिण्यापेक्षा तुम्ही एवढं लिहिलं तरी चालेल. दिस इज द शॉर्ट हँड ऑपरेटर ऑफ दिस. ठीक आहे. समजलं का शॉर्ट हँड ऑपरेटर? ठीक आहे. चलो, सो आय होप सो वी हॅव कम्प्लीटेड द ऑपरेटर्स. चलो आता आपल्याकडे काय कंट्रोल स्ट्रक्चर असतात. कंट्रोल स्ट्रक्चर काय असतात? डिसिजन मेकिंग कोड आपण ज्यावेळेस करतो ना, डिसिजन मेकिंग कोड्स. तर मला सांगा, डिसिजन मेकिंग कोड्समध्ये स्ट्रक्चर्स, कंट्रोल स्ट्रक्चर्स हेल्प करतात. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, राईट अ सी प्लस प्लस कोड टू चेक वेदर नंबर इज इवन ऑर ऑड. म्हणजे तुम्ही एक नंबर इनपुट करणार आणि तो नंबर इवन आहे की ऑड आहे ते चेक करायचं. तर कसं करणार? आपण आधी काय करतो, इथं बेसिकली कंट्रोल स्ट्रक्चर्समध्ये ना आपण वापरतो, सगळ्यात जास्त वापरणारा स्ट्रक्चर आहे इफ एल्स. हा स्ट्रक्चर आपण वापरतो सगळ्यात जास्त कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये. आपण आधी एक कंडिशन देणार, इफमध्ये कंडिशन देणार. सांगा, इफ एक नंबर घ्या, एक इवन नंबर घ्या. इफ नाहीतर एक व्हेरिएबल इफ ए मॉड ऑफ 2 इक्वल टू 0. हा एक कंडिशन आहे. आता कंडिशन काय सांगतो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा जर कंडिशन ट्रू झाला तर काय प्रिंट झाला पाहिजे? इवन नंबर. ठीक आहे. आता हा कंडिशन फॉल्स पण असतो ना. एक कंडिशनचे दोन पॉसिबिलिटी असतात. एक तर कंडिशन ट्रू बनेल, नाहीतर हा कंडिशन फॉल्स बनेल. बरोबर. कंडिशन एकतर ट्रू बनेल, नाहीतर कंडिशन फॉल्स बनेल. आता मला सांगा, जर कंडिशन ट्रू बनला तर इफचा पार्ट प्रिंट होतो. इफचा पार्ट हा आहे, इवन नंबर हा प्रिंट होतो. आणि समजा हा कंडिशन फॉल्स झाला तर एल्स मधला पार्ट प्रिंट होतो. एल्स मधला पार्ट प्रिंट होतो. आता एल्स मध्ये काय ठेवणार? सी आउट ऑड नंबर. सो असं ज्यावेळेस तुम्हाला डिसिजन घ्यायचं असतो ना कोडिंगमध्ये ज्यावेळेस असं काहीतरी डिसिजन घ्यायचं असतो, डिसिजन ट्रू और फॉल्स, ग्रेटर और स्मॉलर, येस और नो, whenever you want to take the decisions, you will go for control structures. ठीक आहे. ठीक आहे. इफ च्या आतमध्ये कंडिशन द्यायचा. कंडिशन जर ट्रू निघाला तर हा प्रिंट होणार, आणि हा कंडिशन जर फॉल्स निघाला तर एल्सचा पोर्शन प्रिंट होणार. कंडिशन ट्रू निघाला तर इफ पार्ट प्रिंट होणार, कंडिशन फॉल्स झाला तर एल्स पार्ट प्रिंट होणार. चलो आता एक एक्झाम्पल देतो.
चलो एच्या ठिकाणी ना ए हा व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलमध्ये एकतर इव्हन नंबर असेल किंवा ऑड नंबर असेल, असं अज्युम करून चालू की या व्हेरिएबलमध्ये इव्हन नंबर आहे. सांगा मला, मला सांगा बरं, जसं की मी 10 घेतलं, 10 मॉड ऑफ 2 इक्वल टू 0. याचा अर्थ काय माहिती आहे का? मॉड म्हणजे काय? इट विल रिटर्न द रिमाइंडर. सांगा, 10ला डिव्हिजन नंतर रिमाइंडर रिटर्न करा. 10ला तुम्ही 2 ने डिवाइड करा, सो 2 5 जा 10. मला सांगा रिमाइंडर काय? 0. दिस इज द रिमाइंडर. तर हा पूर्ण इथं याचा रिमाइंडर रिटर्न असतो 0. समजलं का? हा रिमाइंडर रिटर्न होणार, यांचं डिव्हिजन होणार आणि हा रिमाइंडर इथं रिटर्न होणार. सांगा 0 इक्वल टू 0. आता मला सांगा लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड दोन्ही व्हेरिएबल्स ट्रू आहेत का? हा. सो दिस कंडिशन इज ट्रू. दिस कंडिशन इज ट्रू. आणि हा जर कंडिशन ट्रू निघाला तर काय प्रिंट होणार? इफचं पोर्शन प्रिंट होणार. जर कंडिशन ट्रू निघाला म्हणजे काय प्रिंट होणार? इव्हन नंबर प्रिंट होणार. समजलं का? इव्हन नंबर प्रिंट होणार. चलो आता एक काम करू, आता आपण घेऊ 9 मॉड ऑफ 2 इक्वल टू 0. आता सगळ्यांना माहिती आहे 9ला जर तुम्ही 2 4 जार 8, रिमाइंडर काय भेटणार? 1. तर मला सांगा हा पूर्णचा व्हॅल्यू काय बनणार? हा पूर्णचा व्हॅल्यू बनणार 1 इक्वल टू 0. मला सांगा लेफ्ट राईट व्हेरिएबल सेम आहेत का? नाही. लेफ्ट अँड राईटला व्हेरिएबल डिफरंट आहेत. तर हा कंडिशन म्हणतो फॉल्स. काय म्हणतो हा कंडिशन? फॉल्स कंडिशन. मग फॉल्स झाला तर काय प्रिंट होणार? एलचं पोर्शन प्रिंट होणार. जर हा कंडिशन फॉल्स झाला तर एलचं पोर्शन प्रिंट होणार ऑड नंबर. काय प्रिंट होणार? ऑड नंबर हा प्रिंट होणार. समजलं का? सो कंडिशन ट्रू असेल की कंडिशन फॉल्स असेल त्याच्यावरती आपला आउटपुट डिपेंड असणार. कंडिशन ट्रू असेल तर इव्हन नंबर आणि कंडिशन फॉल्स असेल तर ऑड नंबर. ठीक आहे. सो याला पण म्हणतो कंट्रोल स्ट्रक्चर. याला पण काय म्हणतो? कंट्रोल स्ट्रक्चर. आय होप तुम्हाला कंट्रोल स्ट्रक्चर क्लिअर असेल. ठीक आहे. जसं आपल्याकडे इफ एल्स आहे तसं आपल्याकडे फक्त इफ पण आहे बरं का. जसं आपल्याकडे इफ आहे तसं इफ एल्स. फक्त आपल्याकडे इफ पण आहे. इफ ओनली इफ म्हणजे फक्त इफ आणि हा स्टेटमेंट हा ट्रू असेल तरच प्रिंट होणार आणि फॉल्स असेल तर काहीच नाही होणार. डायरेक्ट आपण कोडच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये जाऊ. आपल्याकडे फक्त इफ स्टेटमेंट पण आहे म्हणजे फक्त ट्रू असेल तर प्रिंट करू. फॉल्ससाठी प्रिंटिंगच नाही होणार. आणि इफ एल्स केलं तर ट्रू साठी पण एक कंडिशन प्रिंट होतो आणि फॉल्ससाठी पण एक कंडिशन प्रिंट होतो. ठीक आहे. याला आपण म्हणतो कंट्रोल स्ट्रक्चर्स. ठीक आहे. त्याचं लुपिंग स्टेटमेंट्स. आता लुपिंग स्टेटमेंट काय असतात? फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एका रेंजमध्ये प्रिंट करायचं नंबर्स. ठीक आहे. जर आपल्याला एका रेंजमध्ये नंबर्स प्रिंट करायचे, जसं की मी तुम्हाला सांगितलं आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 100, तर तुम्ही काय असं लिहिणार का? सी आउट 1, सी आउट 2, सी आउट 3. अरे दिवस जाईल तुमचा असं लिहिता तुमचा दिवस जाईल. सो हा चुकीचा आहे, असं नाही करायचं. सो आपण इथं वापरतो लूपिंग स्टेटमेंट्स. आपण काय वापरतो? लूप बनवतो, लूप. सो विल यूज द लूप, फॉर लूप. आपल्याकडे लूप दोन असतात आपल्याकडे. एक असतो फॉर लूप आणि एक असतो वाईल लूप. सो लूपिंग स्टेटमेंट आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, फॉर लूप, वाईल लूप. ठीक आहे. फॉर लूप कसं येतो म्हणजे मला 1 पासून 100 पर्यंत प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. असं 100 वेळा सी आउट करण्यापेक्षा तुम्ही फॉर लूपमध्ये टाकून द्या. सो विल राईट फॉरमध्ये आपण 3 गोष्टी लिहितो: इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. काय म्हटलं मी? इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. इनिशियलायझेशन काय सांगतो? कुठून स्टार्ट करायचं. कंडिशन काय सांगतो? कुठपर्यंत जायचं. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट कसं जायचं, एकाने इन्क्रीज करत जायचं का एकाने डिक्रीज करत जायचं. जसं की मी सांगतो आय इज इक्वल टू, आय हा एक व्हेरिएबल असणार बरं का. आय हा एक व्हेरिएबल आहे. आय कुठून स्टार्ट होणार? 1 पासून स्टार्ट होणार. समजलं? इनिशियलाइज केलं मी. काय केलं? इनिशियलाइज म्हणजे सुरुवात कुठून करायचं ते सांगितलं. चलो कुठपर्यंत जायचं मला? 100. सो जोपर्यंत आयचा व्हॅल्यू लेस देन इक्वल टू 100 येत नाही, समजलं, याला आपण कंडिशन म्हणतो. काय म्हणतो? कंडिशन. सो आय शुड बी लेस देन इक्वल टू 100 म्हणजे आय 1 पासून सुरू होणार आणि इन्क्रीमेंट होता 100 पर्यंत जाणार. 101 झाला तर हा कंडिशन फॉल्स होतो, तर आपण प्रिंटिंग स्टॉप करणार. आणि कसं जाणार आहे? एकाने इन्क्रीज करत जाणार आहे. सो आय प्लस आपण एकाने इन्क्रीज करत जाणार आहे. ठीक आहे. सो मला सांगा सगळ्यात आधी काय प्रिंट होणार? आता तुम्ही लिहा सी आउट आय. आता आयला प्रिंट करा. ठीक आहे. सो सगळ्यात आधी काय प्रिंट होणार? 1 नंतर इथं 1 ठेवून बघा बरं. 1 इज लेस दॅन 100. कंडिशन इज ट्रू. हा कंडिशन ट्रू असेल तर प्रिंटिंग होणार, कंडिशन फॉल्स असेल तर प्रिंटिंग नाही होणार. चलो 1ला तर इन्क्रीमेंट करा. 1चं इन्क्रीमेंट 2. चलो 2 साठी कंडिशन ट्रू आहे. चलो इन्क्रीमेंट 2 + 1 3. 3 साठी कंडिशन ट्रू आहे. सांगा इन्क्रीमेंट 3 + 1 4. 4 साठी कंडिशन ट्रू आहे. म्हणजे 2 लाईन्स हे लूपिंग स्टेटमेंट आहेत. हा लूप चालत राहतो जोपर्यंत हा कंडिशन ट्रू असेल. जसं तुमचा कंडिशन फॉल्स होतो, मला सांगा हे जाणार 100 पण प्रिंट होणार, कारण ते इक्वल टू पण आहे 100 पण प्रिंट होणार. चलो इथं आला 101 आला तर हा कंडिशन बनतो फॉल्स. और 101 इज लेस देन 100, कंडिशन बनतो फॉल्स. कंडिशन फॉल्स झाला तर हा प्रिंट नाही होणार. कंडिशन फॉल्स झाला तर 101 प्रिंट नाही होणार. समजलं का? याला आपण म्हणतो लूपिंग स्टेटमेंट्स. ठीक आहे. चलो आता मला थोडं उलटं करायचंय. मला ना प्रिंट करायचंय. मला प्रिंट करायचंय 200 to 2.
ठीक आहे. याचं कसं करणार तुम्ही लुपिंग स्टेटमेंट, मला 200 to 2 प्रिंट करायचं. काय करणार, फॉर आय इज इक्वल टू 200, म्हणजे इनिशियलाइज करा. इनिशियलाइज म्हणजे सुरुवात कुठून करायचं आहे, 200 पासून करायचं आहे. ठीक आहे. कुठपर्यंत जायचं, 2 पर्यंत जायचं. 2, आता 2 हा छोटा नंबर आहे ना, सो 2 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू, 2 शुड बी ग्रेट, एक मिनिट असं, आय शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 2. ठीक आहे. जर तुम्ही स्मॉलर नंबर पासून लार्जर नंबर पर्यंत जात असाल तर लेस दॅन इक्वल टू, लार्जर नंबर पासून स्मॉलर नंबर पर्यंत जात असाल तर ग्रेटर दॅन इक्वल टू. ठीक आहे. आय मायनस मायनस, आता तुम्ही डिक्रिमेंट करणार, कारण सगळ्यात आधी 200, मग 199, मग 198, मग 197, 196 असं करत करत तर मी 2 पर्यंत जाणार. अच्छा, आयच्या ठिकाणी 1 आलं तर कंडिशन फॉल्स बनतो आणि तुमचं प्रिंटिंग स्टॉप होतं. समजलं का? याला पण म्हणतो फॉर लूप, याला पण म्हणतो फॉर लूप. वाईल लूप पण एकदम सिमिलर आहे. फॉर लूप, वाईल लूप एकदम सेम काम करतो, पण फक्त डिक्लेअर करण्याची पद्धत डिफरंट आहे. आता वाईल लूपमध्ये काय करतो, आय इज इक्वल टू 1 लिहितो. ठीक आहे. आय इज इक्वल टू 1 वाईल, मग वाईल लिहितो, वाईल कंडिशन लिहितो, आय शुड बी लेस दॅन इक्वल टू 100. ठीक आहे. मग आपण म्हणतो सी आउट आय, आणि मग आपण लिहितो आय प्लस प्लस. ठीक आहे. म्हणजे वाईल लूपमध्ये असंच का. आता मला सांगा, याचा आउटपुट आणि याचा आउटपुट सेम येणार, यू विल गेट द सेम आउटपुट. म्हणजे दोघांचं काम सेम असतो, फॉर लूप आणि वाईल लूप दोघांचं काम सेम असतो, पण फक्त त्यांना डिक्लेअर करण्याची पद्धत डिफरंट असते. काय असते, डिक्लेअर करण्याची पद्धत डिफरंट असते. सगळ्यात जास्त आपण फॉर लूपच वापरतो, वाईल लूप खूप रेअर वापरतो. वाईल लूप खूप रेअर वापरतो कारण आपल्याला तीन लाईन्स वापरावं लागतात. फॉर लूपमध्ये काय, एकाच लाईनमध्ये सगळं काम होतं. वाईल लूपमध्ये काय, इनिशियलायझेशन डिफरंट लाईन, कंडिशन डिफरंट लाईन, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट डिफरंट लाईन, पण फॉर लूपमध्ये सगळं एकाच लाईनमध्ये होतो. सो फॉर लूप सगळ्यात जास्त वापरतो आपण. ठीक आहे. समजलं का लूपिंग स्टेटमेंट्स काय असतात? ठीक आहे. इफ ऑल दिस थिंग्स आर क्लिअर नाव, डायरेक्टली विल स्टार्ट द कोडिंग्स. हे सगळं क्लिअर असेल, फक्त अजून एक 10-15 मिनिटात आपण कोडिंग कंप्लीट करू आणि आजचं लेक्चर आपण स्टॉप करू शकतो. ठीक आहे. चलो, सो पटपट जरा कोडिंगकडे लक्ष द्या. ठीक आहे. सगळ्यात पहिलं कोड काय, सगळ्यात पहिलं कोड, राईट अ C++ कोड टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ अ सर्कल. ठीक आहे. आता तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत. आता कोडिंग आपण थोडं फास्ट घेऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. चलो, सगळ्यात आधी हेडर फाईल द्यायचं ना. सगळ्यात आधी हेडर फाईल हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड iostream.h. ठीक आहे. हॅश इन्क्लूड conio.h. ठीक आहे. conio.h. ठीक आहे. मग आपण वाईड मेन लिहितो, बरोबर. बेसिक कोड तुम्ही केले ना. ठीक आहे. डायरेक्ट कोडवर जम्प करू नका, आधी बेसिक कोड लर्न करून या. ठीक आहे. कर्ली ब्रेसेस ओपन, मग आपण काय लिहितो, क्लिअर स्क्रीन. वाईड मेनमध्ये काय लिहितो, सगळ्यात आधी क्लिअर स्क्रीन. क्लिअर स्क्रीन आपण लिहितो. इथून सेमीकोलन द्यायला सुरू करायचं. ठीक आहे. चलो, आता मला सांगा, वी हॅव टू कॅल्क्युलेट अ एरिया ऑफ सर्कल. आता एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायला काय आपल्याकडे, एरिया ऑफ सर्कल इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला असतो ना, पाय आर स्क्वेअर. तर मला सांगायचं व्हेरिएबल्स किती लागणार आपल्याला, व्हेरिएबल्स 2 व्हेरिएबल लागणार, एक असणार आर आणि एक असणार ए. आता पाय हाला कॉन्स्टंट ठेवू, कॉन्स्टंट आठवतं, कॉन्स्टंट मी तुम्हाला शिकवलं, पायचा व्हॅल्यू थ्रू आउट द कोड चेंज होणार नाही, तर त्याला आपण कॉन्स्टंट ठेवू. ठीक आहे. आणि कॅल्क्युलेशन आपला पॉईंटमध्ये पण येणार ना, 3.14 वगैरे असणार. सो आपलं कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये पण चालणार. सो मी कोणता डेटा टाईप वापरू, इंटिजर वापरू की फ्लोट वापरू? इंटिजर वापरलं तर तुमचा आन्सर फक्त इंटिजरमध्ये येणार, पॉईंटमध्ये नाही येणार. पण तुम्ही फ्लोट वापरलं तर तुमचा आन्सर पॉईंटमध्ये येऊ शकतो. कसं येणार, पॉईंटमध्ये येणार. सो मी तर काय देतो, फ्लोट. आता सांगा, डेटा टाईप नंतर व्हेरिएबल डिक्लेअर करतो, आर कॉमा ए कॉमा पी आय इज इक्वल टू 3.14. ठीक आहे. समजलं मी काय केलं? सो मी एक व्हेरिएबल वापरलं, व्हेरिएबल आर, व्हेरिएबल ए आणि पायचं व्हॅल्यू डिक्लेअर करून टाकलं, कॉन्स्टंट ठेवलं त्याला, कॉन्स्टंट आठवलं, कॉन्स्टंट. येस. सो हा झाला आपला कॉन्स्टंट. म्हणजे थ्रू आउट द कोड पायचा व्हॅल्यू चेंज नाही होणार, थ्रू आउट द कोड पायचा व्हॅल्यू चेंज नाही होणार. ठीक आहे. समजलं. चलो, मी युजरला विचारतो सी आउट, एंटर रेडियस. युजरकडनं काय घेणार, रेडियस. अरे रेडियस माहित असेल तरच आपण एरिया कॅल्क्युलेट करू शकतो ना. सो युजरला सांगणार एंटर रेडियस, मग रेडियस युजर एंटर करणार, मग त्याला इनपुट घ्यावं लागेल, इनपुट. सो इनपुट कशामध्ये घेऊ, आर मध्ये घेतो. आर मध्ये घेऊ. ठीक आहे. समजते का? प्रत्येक लाईन नंतर सेमिकोलन असला पाहिजे. सेमिकोलन इंडिकेट्स एंड ऑफ स्टेटमेंट. सेमिकोलन नसेल तरी कंपायलेशनला एरर येणार. ठीक आहे. सीन. आता मला सांगा, आता काय करावं लागेल, इनपुट घेतल्यानंतर काय करायचं, दुसरा व्हेरिएबल वापरा. आता मी ए वापरू, अच्छा मी ते बी वापरू शकतो का? नाही, कारण मी काय वापरले, ए वापरले. सो तुम्ही ज्या व्हेरिएबलला डिक्लेअर करता त्यालाच तुम्ही डिफाईन करू शकता. सो द व्हेरिएबल विच इज डिक्लेअर्ड दॅट कॅन बी डिफाईन्ड. ठीक आहे. सो मी तर बी वापरू शकत नाही, मी तर काय वापरणार, ए इज इक्वल टू मी काय लिहू, पी आय म्हणजे काय, 3.14 इथे येऊन जाईल बाय डिफॉल्ट, इंटू आर. आर कोण असेल, युजरनी जो दिलंय, हे सी इनपुट, म्हणजे वी आर गोइंग टेक दिस फ्रॉम द युजर. सो युजरनी जर 12 दिलं तर इथं 12 × 12 येणार. सो बघा, पाय आर स्क्वेअर झाला, झाला का पाय आर स्क्वेअर? तर मला सांगा आन्सर कोणाकडे, ए कडे. येस, आन्सर कोणाकडे, ए कडे. सो मी काय करतो, सी आउट
एरिया ऑफ सर्कल इज, एरिया ऑफ सर्कल इज, याच्यानंतर माझा आन्सर प्रिंट झाला पाहिजे. पण माझा आन्सर कोणत्या व्हेरिएबलकडे? येस, माझा आन्सर आहे व्हेरिएबल ए कडे. माझा आन्सर आहे व्हेरिएबल ए कडे. सो मी काय करू इथं, व्हेरिएबल ए ला मी एक्सट्रॅक्ट करतो. काय करतो, व्हेरिएबल ए, याला डबल कोट्समध्ये टाकू नका. याला डबल कोट्समध्ये टाकलं तर काय येणार, एरिया ऑफ सर्कल इज ए असं येणार. ठीक आहे, सो याला तुम्ही डबल कोट्समध्ये टाकू नका. ठीक आहे, गिव्ह द सेमिकोलन, दॅट्स इट. गिव्ह द सेमिकोलन अँड यू हॅव ट्राईड गेट सी एच, गेट सी एच. ठीक आहे, अँड देन क्लोज द कर्ली ब्रेसेस. बस झालं तुमचं कोड, झालं तुमचं कोड. समजलं का कसं कोडिंग करायचं? ठीक आहे, हा हेडर फाईल, मेन फंक्शन आणि मेन फंक्शनच्या आतमध्ये तुमचं कोडिंग. ठीक आहे, 3 व्हेरिएबल्स वापरले, एकाला आपण कॉन्स्टंट ठेवलं, 2 व्हेरिएबल्स आपण ॲक्च्युअलमध्ये डिक्लेअर करतोय. युजरकडनं व्हेरिएबल आरचं व्हॅल्यू घेतोय मी आणि मग पाय आर स्क्वेअर कॅल्क्युलेट करून पूर्ण आन्सर ए मध्ये स्टोअर करतोय आणि मग एरिया ऑफ सर्कल इज ए ला प्रिंट करतोय. ठीक आहे, चलो फर्स्ट कोड डन, सिंपल. ज्या मुलांना थिअरी माहिती आहे त्यांना कोडिंग आता पटपट जमत असेल. ठीक आहे, चलो कॅल्क्युलेट एरिया ऑफ अ ट्रायंगल. आता मला सांगा, एरिया ऑफ ट्रायंगलसाठी पण सेम वे मध्ये कोड करायचा आहे. ठीक आहे, हॅश इन्क्लूड, काय करणार, हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच, आयोस्ट्रीम डॉट एच. आधी आयोस्ट्रीम डॉट एच वापरल्याने तुम्ही सी इन सी आउटचं फीचर ॲक्सेस करू शकता. हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच, कोनियो डॉट एच वापरल्याने तुम्ही क्लिअर स्क्रीन गेट सी एच वापरू शकता. ठीक आहे, वॉइड मेन, मेन फंक्शन, आणि मग इथून तुमचा ॲक्च्युअल कोडिंगची सुरुवात होते, ॲक्च्युअल कोडिंगची सुरुवात होते. ठीक आहे, चलो. सो आधी सगळ्यात काय करू, सगळ्यात आधी काय करू, क्लिअर स्क्रीन, क्लिअर स्क्रीन. चलो, आणि मग आता व्हेरिएबल डिक्लेअर करू. सो सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल. परत तिथं फ्लोट नाही, इंट दिलं तरी चालेल, इंटिजर दिलं तरी चालेल, फ्लोट दिलं तरी चालेल, जर तुम्हाला आन्सर पॉईंटमध्ये आणायचं असेल. ठीक आहे, सो कोणते कोणते व्हेरिएबल्स वापरू मी, बेस, हाईट आणि एरिया, असे 3 व्हेरिएबल्स वापरतो मी. बेस, हाईट, एरिया. आता मला सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता यांचं कॅल्क्युलेशन करून यांना ए मध्ये स्टोअर करतो. असं समजलं का लॉजिक काय? चलो, आता सी आउट, सी आउट युजरला सांगतो एंटर, एंटर बेस. मग युजर काय करणार, बेस एंटर करणार, मग बेसला इनपुट घ्यावं लागेल. सो इनपुट घेण्यासाठी सी इन. मला सांगा बरं, अरे सी इन बेस, मला सांगा बरं, हे सी इन सी आउट का काम करतील, कारण यांचं हेडर फाईल वरती आहे. सी इन सी आउट का काम करतील, कारण यांचं हेडर फाईल वरती आहे. ठीक आहे, चलो सी इन बेस घेतलं, मग तसं परत सी आउट, परत दुसरा क्वेश्चन, युजरला दुसरा क्वेश्चन, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर, एंटर हाईट, एंटर हाईट. चलो, सो युजर काय करणार, हाईट एंटर करणार. सो सी इन हाईट. चलो, हेच क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत कॉलेजच्या एक्झाम्समध्ये. कॉलेजच्या एक्झाम्समध्ये फिरून फिरून हेच क्वेश्चन विचारतात. तर जेवढं सांगितलं तेवढं प्रिपेअर करून जा, आउट ऑफ स्कोर करून यायचं. ठीक आहे, चलो बेस आणि हाईट इनपुट केलं. चलो, नाव आय विल डू द कॅल्क्युलेशन. एरिया इज इक्वल टू हाफ, हाफ तर आपण लिहू शकत नाही, 0.5 इंटू बी इंटू एच. हा आपला ॲक्च्युअल कोडिंगचा लॉजिक असेल. चलो, आता आन्सर कोणाकडे, व्हेरिएबल ए कडे आहे. आन्सर कोणाकडे, व्हेरिएबल ए. सो व्हेरिएबल ए ला प्रिंट करा. सी आउट काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल इज, क्लोज डबल कोट्स. आन्सर कोणाकडे, ए कडे. सो एक्स्ट्रॅक्ट ए. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट ए. समजलं? चलो, दॅट्स इट. गेट सी एच, गेट सी एच अँड क्लोज द कर्ली ब्रेसेस. झालं, समजते का कोडिंग? ठीक आहे, सो दिस इज अ कोड टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ ट्रायंगल. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. हेच क्वेश्चन नीट प्रिपेअर करून जा. हेच क्वेश्चन तुमच्या कॉलेजच्या एक्झाममध्ये विचारतील, कॉलेजच्या एक्झाममध्ये हेच विचारतील. ठीक आहे, आता नेक्स्ट कोड बघा बरं. राईट अ सी प्लस प्लस कोड टू प्रिंट फ्रॉम 1 to 10 फॉर लूप. ठीक आहे, तुम्हाला 1 to 10 प्रिंट करायचे फॉर लूपनी. काय करायचं, 1 to 10 प्रिंट करायचे फॉर लूपनी. आता तुम्हाला हे जमलं पाहिजे, आता तुम्हाला हे जमलं पाहिजे. 1 to 10 प्रिंट करायचे फॉर लूपनी. ठीक आहे, सो हेडर फाईल तर सेम असणार ना. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच, आयोस्ट्रीम वापरल्याने सी इन सी आउट वापरू शकतो. हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच, कोनियो डॉट एच वापरल्याने क्लिअर स्क्रीन गेट सी एच वापरू शकतो. वॉइड मेन, मेन फंक्शनची सुरुवात होते आणि मग ह्याच्यानंतर आपण ॲक्च्युअलमध्ये मेन फंक्शन सुरू करतो. सगळ्यात आधी काय करतो, क्लिअर स्क्रीन, स्टेप्स विसरू नका. ठीक आहे, चलो, आता मी एक व्हेरिएबल वापरतो, इंट आय. इंट आय, कारण लूपमध्ये आठवतं ना, आय इज इक्वल टू, आपण लूपिंगमध्ये आय वापरतो. सो एक व्हेरिएबल वापरतो आय. ठीक आहे, चलो, इंट आय. ठीक आहे, सो मला काय करायचं आहे, 1 to 10 फॉर लूपने प्रिंट करायचं. काय करायचं, 1 to 10 फॉर लूपने प्रिंट करायचं. ठीक आहे, सो डायरेक्ट मी तर लूपिंग स्टार्ट करतो. लूपिंग स्टेटमेंट फॉर, सांगा आय इज इक्वल टू 1. इनिशियलायझेशन, याला आपण काय म्हणतो, इनिशियलायझेशन. कंडिशन, कंडिशन म्हणजे काय, इनिशियलायझेशन 1. कंडिशन म्हणजे काय, कुठपर्यंत जायचं आहे, 10 पर्यंत जायचं आहे. सो आय इज लेस दॅन इक्वल टू 10. जोपर्यंत आयचं व्हॅल्यू 10 येत नाही तोपर्यंत मी काय करणार, त्याला इन्क्रीमेंट करत जाणार. काय करणार, इन्क्रीमेंट करत जाणार. एक तुम्ही लक्षात घ्या, लूप
लूपच्या नंतर कधी पण सेमिकोलन येणार नाही. लूपच्या नंतर कधी पण सेमिकोलन द्यायचं नाही. सेमिकोलन दिलं तर एंड ऑफ स्टेटमेंट तुमचं लूप स्टॉप होऊन जाईल. सो लूपिंग स्टेटमेंट नंतर कधी पण सेमिकोलन देऊ नका. ठीक आहे. चलो, सो आता मी परत इथं कर्ली ब्रेसेस वापरतो आणि मी लिहितो सी आउट. सी आउट द नंबर ऑफ टाइम्स दिस कंडिशन इज ट्रू. आय वॉन्ट टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय. आय वॉन्ट टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय. द नंबर ऑफ टाइम्स द कंडिशन इज ट्रू. आय वॉन्ट टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय. आणि मी काम करतो इथं मी असं एक ब्लँक स्पेस देतो. ठीक आहे. ब्लँक स्पेस देतो. ब्लँक स्पेस म्हणजे काय, गॅप भेटेल थोडं मला. गॅप म्हणजे असं वन नंतर थोडं गॅप, मग टू नंतर थोडं गॅप, मग 3. नाहीतर काय होणार, असं प्रिंट होणार 1 2 3 4 5 असं प्रिंट होणार. असं तुम्ही गॅप दिलं तर तुम्हाला थोडं गॅप भेटेल मध्ये. ठीक आहे. सो मी हा गॅप देतोय. ठीक आहे. चलो, दॅट्स इट. गेट सी एच झालं. गेट सी एच सेमिकोलन अँड क्लोज द कर्ली ब्रेसेस. हा कर्ली ब्रेसेस तुमचा फंक्शनचा, हा कर्ली ब्रेसेस तुमचा लूपिंग स्टेटमेंटचा. समजला का लूपिंग स्टेटमेंट? लूपिंग स्टेटमेंट समजलं का? आत्ताच आपण बघितलं होतं ना. सगळ्यात आधी आयचा व्हॅल्यू काय म्हणतो, 1 इज लेस दॅन इक्वल टू 10. कंडिशन ट्रू आहे. तर सी आउट. कंडिशन ट्रू असेल तर आपण या ब्रॅकेटमध्ये जाणार बरं का. कंडिशन फॉल्स असेल तर आपण या ब्रॅकेटमध्ये जाणार नाही. सी आउट आय सांगा. आयचा व्हॅल्यू 1 प्रिंट झाला. नेक्स्ट परत इन्क्रीमेंट करा. 2 1 + 1 2. 2 इज लेस दॅन 10. कंडिशन परत ट्रू आहे. मग या ब्रॅकेटमध्ये जायचं. आय प्रिंट करा. आता आयचा व्हॅल्यू काय 2. मग थोडं स्पेस आणि 2 प्रिंट होणार. ठीक आहे. इन्क्रीमेंट करा. 3 लेस दॅन इक्वल टू 10. कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असेल तर या ब्रॅकेटमध्ये जायचं. सी आउट म्हणजे प्रिंट आयचा व्हॅल्यू. आता आयचा व्हॅल्यू काय 3. मग 3 प्रिंट होणार. असं प्रिंट होत 10 पर्यंत प्रिंट होणार. चलो, आता मला सांगा 10 ला इन्क्रीमेंट करा. 10 ला इन्क्रीमेंट केलं तर 11 इज लेस दॅन इक्वल टू 10. हा कंडिशन फॉल्स होतो. आता हा कंडिशन फॉल्स झाला तर हा प्रिंटिंग होणार का? नाही. कंडिशन फॉल्स झाला तर वी कॅनॉट गो इनसाइड दिस ब्रॅकेट. कंडिशन फॉल्स झाला तर आपण या ब्रॅकेटमध्ये जाऊ शकत नाही. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुम्ही या ब्रॅकेटमध्ये राहू शकता. कंडिशन फॉल्स झाला तर तुम्हाला एक्झिट करावं लागेल. ठीक आहे. गेट द कॅरेक्टर आउटपुट डिस्प्ले. समजलं? चलो, नेक्स्ट कोड. ठीक आहे. हे थोडं साईडला लिहितो मी. तर ठीक आहे, थोडं साईडला ठेवू. कन्फ्यूज नका हो. ठीक आहे. चलो, नेक्स्ट. हाँ, राइट अ C++ कोड टू चेक वेदर द नंबर इज इवन और ऑड. आता जो नंबर आपण एंटर केलाय तो नंबर इवन नंबर आहे की ऑड नंबर आहे ते आपल्याला चेक करायचं. इवन ऑडचं पण लॉजिक मी तुम्हाला क्लिअर केले. ठीक आहे. तर कोड पटपट करूयात. हॅश इन्क्लूड iostream.h. ठीक आहे. हॅश इन्क्लूड conio.h. ठीक आहे. त्याच्यानंतर void main आणि मग आपला मेन फंक्शन सुरू होतो. मेन फंक्शन सुरू होताना सगळ्यात आधी काय लिहितो, क्लिअर स्क्रीन. ठीक आहे. चलो, सेमिकोलन. हां, आता आपल्याला काय करायचं आहे, इवन और ऑड म्हणजे युजरकडे एक नंबर ऍक्सेप्ट करायचा आहे. ठीक आहे. मी काम करतो इंटिजर एक व्हेरिएबल वापरतो ए. युजरकडनं व्हॅल्यू घेतो आधी. सी आउट एंटर अ नंबर. युजरला काय सांगतो, एंटर अ नंबर. देन युजर विल एंटर अ नंबर. युजर एक नंबर एंटर करणार. त्या नंबरला इनपुट घेण्यासाठी सी इन, त्याला एक्सट्रॅक्शन ऑपरेटर म्हणतो. याला काय म्हणतो, इन्सर्शन ऑपरेटर म्हणतो. सी इन ए मध्ये तो व्हॅल्यू स्टोर होणार. समजा युजरने एंटर केलं 10. मग आता एचा व्हॅल्यू काय झाला 10. सो युजर जो काही नंबर एंटर करणार तो आपण इथं ऍक्सेप्ट करू. ठीक आहे. चलो, युजरकडनं मी इनपुट घेतलं. आता मी माझा कोडचा मेन लॉजिक सुरू करतो. चलो, मी तर काय लिहितो, इफ तुम्हाला माहिती आहे ना, टू चेक इवन और ऑड. असं कधी पण क्वेश्चन येतो ना, डिसिजन मेकिंग क्वेश्चन मध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर वापरतो. काय वापरतो, कंट्रोल स्ट्रक्चर. इफ एल्स. चलो सांगा, इफ कंडिशन काय असणार, ए मॉड ऑफ 2 इक्वल टू 0. हा लॉजिक असतो टू चेक फॉर इवन नंबर. इथं सेमिकोलन देऊ नका. इफ एल्स स्टेटमेंटच्या समोर सेमिकोलन येत नाही. बाकी सगळीकडे सेमिकोलन द्या. ठीक आहे. इफ आता हा कंडिशन ट्रू झाला तर काय प्रिंट झाला पाहिजे, इवन नंबर. चलो, पण हा कंडिशन फॉल्स झाला तर काय प्रिंट झाला पाहिजे, इथं लिहितो मी. हा कंडिशन फॉल्स झाला तर एल्स. हा कंडिशन फॉल्स झाला काय लिहिणार, सी आउट ऑड नंबर. ठीक आहे. समजलं का लूपिंग स्टेप म्हणजे एवढंच आहे कंट्रोल स्ट्रक्चर. ठीक आहे. झालं. गेट सी एच अँड देन क्लोज द कर्ली ब्रेसेस. बस एवढंच करायचं होतं तुम्हाला. ठीक आहे. एवढंच करायचं होतं तुम्हाला. ठीक आहे. आता कोड रन कसं होतो, चला. युजरने नंबर एंटर केलं 5. इथं एचा व्हॅल्यू काय झाला 5. सांगा 5
मॉड ऑफ 2 इक्वल टू 0. जर तुम्ही 5ला डिवाइड कराल 2नी, सो 2 2 आर 4, रिमाइंडर 1 आहे. मग ह्याचा व्हॅल्यू काय बनणार 1 इक्वल टू 0. मला सांगा हा कंडिशन होतं फॉल्स. दोन्हीकडे व्हेरिएबलचा व्हॅल्यू डिफरंट आहे, दोन्हीकडे व्हेरिएबलचा व्हॅल्यू डिफरंट आहे. जर हा कंडिशन फॉल्स झाला तर काय, इफचा कंडिशन फॉल्स झाला तर आपण इफचा पार्ट प्रिंट करतो का नाही, एल्स मधला पार्ट प्रिंट करतो, ऑड नंबर. काय प्रिंट होणार, ऑड नंबर प्रिंट होणार. तेच जर मी तर 4 दिला असता, 4 ला डिवाइड केला 2 2 4, रिमाइंडर 0, तर 0 आला असता आणि कंडिशन ट्रू झाला असता. ठीक आहे. सो इव्हन नंबरसाठी कंडिशन ट्रू असणार आणि ऑड नंबरसाठी कंडिशन फॉल्स असणार. समजलं? ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. राईट अ C++ कोड टू फाइंड अ फॅक्टोरियल ऑफ अ नंबर. आता फॅक्टोरियल काय असतो, फॅक्टोरियल काय असतो, जसं मी तुम्हाला सांगितलं 5चं फॅक्टोरियल, 5चं फॅक्टर मग काय 5 × 4 × 3 × 2 × 1, 5 4s आर 20. ठीक आहे. 20 × 3 60, 60 2s आर 120, 120 × 1 120. याचा आन्सर काय आला पाहिजे 120. म्हणजे आपल्याला असा कोड लिहायचा जो फॅक्टोरियल फाइंड करून सांगेल. काय करून सांगेल, फॅक्टोरियल फाइंड करून सांगेल. सो आपला बेसिक्स तर तो असणार हॅश इन्क्लूड iostream.h, ठीक आहे. हॅश इन्क्लूड conio.h, ठीक आहे, conio.h. त्याच्यानंतर void main, ठीक आहे, void main. आणि मग इथून आपला मेन फंक्शन सुरू होतो. क्लिअर स्क्रीन लिहितो आणि आपला मेन फंक्शन सुरू होतो. क्लिअर स्क्रीन आणि आपलं मेन फंक्शन सुरू होतो. चलो आवर मेन फंक्शन करून स्टार्ट. सो आपल्याला एक नंबरचा फॅक्टोरियल काढायचा आहे. आता कोणत्या नंबरचा फॅक्टोरियल काढायचं आहे ते युजरकडनंच घेऊ. सो लेट द युजर टेल ना कोणत्या नंबरचा फॅक्टोरियल काढायचा आहे. ठीक आहे. तर मी काय करतो, एक व्हेरिएबल वापरतो इंट ए. सो एचं व्हॅल्यू कोण सांगणार, युजर. सो मी काय करतो सी आउट काय म्हणतो, एंटर अ व्हॅल्यू. काय म्हणतो, एंटर अ व्हॅल्यू. सो युजर काहीतरी व्हॅल्यू पुट करणार, ते व्हॅल्यूला कुठं इनपुट करू, कोणते व्हेरिएबल डिक्लेअर केले, सी. कोणते व्हेरिएबल डिक्लेअर केले, ए. मग ए मध्ये ते व्हॅल्यू इनपुट करू. ठीक आहे. समजलं का काय केलं. चलो आता आपल्याला फॅक्टोरियल काढायचं आहे. आता काय करायचं, फॅक्टोरियल काढायचं. फॅक्टोरियलचं लॉजिक काय, फॅक्टोरियल काढण्यासाठी आपल्याला लॉजिक वापरावं लागेल इथं. ठीक आहे. सो फॅक्टोरियल साठी सगळ्यात आधी मी आधी एकदा लिहून घेतो, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो फॅक्टोरियलचं लॉजिक काय. मी आधी इथं लिहून घेतो, मग तुम्हाला एकत्र सगळं एक्सप्लेन करतो. ठीक आहे. चलो सो आपल्याला काय करावं लागेल, इनपुट घेतल्यानंतर आपल्याला फॉर लूप वापरावं लागेल. फॉर i = 1. ठीक आहे. इथं आपल्याला आय पण वापरावं लागेल ना मग. ठीक आहे. आता थांबा एक मिनिट, इथं आपल्याला आय पण वापरावं लागेल कारण आपण आय पण वापरतो ना. सो इंट ए कॉमा आय. आता ठीक आहे, समजलं ना आम्ही काय केलं. हां, i = 1, i is less than equal to a and i ++. आता याचा अर्थ काय मी तुम्हाला 1-2 मिनिटं सांगतो आणि मग इथे एक लॉजिक येणार. अजून एक व्हेरिएबल वापरावं लागेल. थांबा, फॅक्टसाठी अजून एक व्हेरिएबल वापरावं लागेल. फॅक्ट एक व्हेरिएबल वापरतो फॅक्ट म्हणून. फॅक्ट. ठीक आहे. चलो मग मी इथं लिहितो फॅक्ट = फॅक्ट इंटू आय. फॅक्ट = फॅक्ट इंटू आय. क्लोज द कर्ली ब्रेसेस. एक मिनिट, मला हा कोड कंप्लीट करू दे, मग मी तुम्हाला एकत्र एक्सप्लेन करतो. ठीक आहे. मग आपण इथे लिहिणार सी आउट फॅक्टोरियल इज. आपला आन्सर कोणाकडे असेल, हा व्हेरिएबल फॅक्टकडे असेल. दॅट्स इट. रिटर्न 0 गेट ch, गेट द कॅरेक्टर अँड देन क्लोज द कर्ली ब्रेसेस. ठीक आहे. हां, आता मला सांगा, लूपिंग स्टेटमेंट आपण वापरलं तर. ठीक आहे. हा लूप का वापरला सांगतो मी तुम्हाला. जोपर्यंत हा लूप ट्रू असेल तोपर्यंत आपण हे रिपीट करणार. हा लूप फॉल्स झाला तर आपण पुढे जाणार. हे समजलं. जोपर्यंत हा लूपचा कंडिशन ट्रू असेल, तोपर्यंत आपण या स्टेटमेंटला एक्झिक्यूट करत राहणार. आणि जसा हा लूप फॉल्स झाला विल डायरेक्टली गो टू द नेक्स्ट स्टेटमेंट. चलो. सो लूप कसं दिलं बरं, आपण लूप स्टार्ट करतोय 1 पासून. लूप कुठून स्टार्ट करतोय 1 पासून, आणि लूप कुठपर्यंत जाणार, ए पर्यंत जाणार. आता ए म्हणजे कोण, 5. म्हणजे माझं लूपिंग स्टेटमेंट काय, 1 is less than equal to 5. म्हणजे आय एम गोइंग टू रिपीट हाऊ मेनी स्टेप्स, 5 स्टेप्स. आणि 5 स्टेप बघा, 1 2 3 4 5 स्टेप्स. आणि अजून एक लक्षात घ्या. आता फॅक्ट हा जो व्हेरिएबल असेल ना, फॅक्टचा व्हॅल्यू नेहमी असाइन करून ठेवा. कधी पण तुम्ही फॅक्टला मी 1 असाइन करतो. ठीक आहे. कधी पण तुम्ही मल्टिप्लिकेशन करून आन्सर आणत असाल तर त्या व्हेरिएबलमध्ये 1 ठेवा. कधी पण तुम्ही सम करून आन्सर आणत असाल तर त्या व्हेरिएबलमध्ये 0 ठेवा. कारण जर फॅक्टमध्ये प्रिव्हियसली काही व्हॅल्यू असेल तर तुमचा आन्सर चुकीचा येणार. सो फॅक्टला नेहमी 1 ठेवा.
कधी पण तुम्ही मल्टिप्लिकेशन, परत रिपीट करतो, कधी पण असं मल्टिप्लिकेशन करून आन्सर आणत असाल तर आन्सर जिथं स्टोअर होतो त्याला तुम्ही 1 असाइन करून ठेवा. कधी पण तुम्ही असं ऍडिशन करून काहीतरी आन्सर आणत असाल तर त्या व्हेरिएबलमध्ये 0 ठेवा. काय ठेवा? 0 ठेवा. ठीक आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, 12th मध्ये खूप जास्त लागणार आहे. ठीक आहे, चलो मला सांगा I is equal to 1 to 5 म्हणजे आय एम गोइंग टू रिपीट हाऊ मेनी स्टेप्स? आय एम गोइंग टू रिपीट हाऊ मेनी स्टेप्स? 5 स्टेप्स. 5 स्टेप्स. सो सांगा, एकदा सांगा बरं, 1 इज लेस दॅन इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे, कंडिशन ट्रू आहे. मग सांगा फॅक्टचा व्हॅल्यू काय आता? 1. फॅक्टचा व्हॅल्यू काय? 1. मग इथं काय होणार? 1 इंटू 1. पहिल्या स्टेपला काय होणार? 1 इंटू 1. सो आन्सर काय असेल? 1. आता फॅक्टचं नवीन व्हॅल्यू काय? 1. चलो आता इथं इन्क्रीमेंट करा. आता इन्क्रीमेंट केलं तर काय होणार? 2. सो तर 2 येणार. 2 ट्रू साठी कंडिशन ट्रू आहे का? येस. मग सांगा फॅक्ट इंटू 1. फॅक्टचा लास्ट व्हॅल्यू काय आता? 1. 1 इंटू 2. सांगा 1 इंटू 2 काय येणार? 2. चलो इन्क्रीमेंट करा. आता इथं काय येणार? आता इथं 2च्या ठिकाणी काय येणार? 3. 3. सांगा 3 साठी कंडिशन ट्रू आहे का? हो ट्रू आहे. आता सांगा फॅक्टचा लास्ट व्हॅल्यू काय आता? फॅक्टचा लास्ट व्हॅल्यू 2. सो 2 इंटू 3. 2 इंटू आयचा प्रेझेंट व्हॅल्यू 3. अरे आयचा व्हॅल्यू 3 आणि फॅक्टचा लास्ट व्हॅल्यू 2. सो हे काय बनणार? 6. समजलं का? चलो नेक्स्ट. आता 3च्या ठिकाणी तुम्ही ठेवा 4. 4 इज लेस दॅन 5. कंडिशन ट्रू आहे म्हणजे तुम्हाला रिपीट करावं लागेल. सांग परत करा, फॅक्ट इंटू आय. मला सांगा लास्ट फॅक्टचा व्हॅल्यू काय आता? लास्ट फॅक्टचा व्हॅल्यू 6 आणि आता प्रेझेंट आयचा व्हॅल्यू 4. सो 6 4 जार, ठीक आहे, 6 4 जार 24. ठीक आहे, समजलं का? चलो आता इन्क्रीमेंट आय. इन्क्रीमेंट केलं तर काय होणार? 4च्या ठिकाणी 5. लास्ट स्टेप 5. 5 इज लेस दॅन इक्वल टू पण आहे म्हणून हा कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू आहे. सो मला सांगा फॅक्टचा लास्ट व्हॅल्यू काय आता? फॅक्टचा लास्ट व्हॅल्यू 24. सो 24 इंटू प्रेझेंट आयचं व्हॅल्यू 5. सो 24 इंटू 5 दॅट इज 120. इट इज 120. चलो इन्क्रीमेंट करा. आता 5च्या ठिकाणी येणार 6. 5च्या ठिकाणी येणार 6. 6 आला तर कंडिशन म्हणतो फॉल्स, म्हणजे आपण या लूपला रिपीट नाही करू शकत. आता हा फॉरचं कंडिशन, हा कंडिशन फॉल्स आला ना, हा कंडिशन फॉल्स आला तर यू कॅनॉट रिपीट दिस. मग आपल्याला काय करावं लागेल? फॅक्टोरियल इज हे प्रिंट करावं लागेल आणि फॅक्टचा आन्सर प्रिंट करावं लागेल. आता मला बघा फॅक्टमध्ये लास्ट अपडेटेड व्हॅल्यू काय? व्हॉट इज द लास्ट अपडेटेड व्हॅल्यू ऑफ फॅक्ट? 120. मग इथं 120 प्रिंट होणार आणि मी स्टॉप करणार आणि तुम्हाला भेटून जाईल. बघा 5चं फॅक्टोरियल काय? 120. समजलं का? कंपायलेशन पण करून दाखवलं मी तुम्हाला. कंपायलेशन पण करून दाखवलं की एक्झॅक्टली रन कसं होतं. ठीक आहे, ठीक आहे, चलो. सो C++चे अजून क्वेश्चन्स पाहिजे असेल तर मी एक C++ कोड्स अजून तुम्हाला पाहिजे असेल तर मी अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय जिथं मी माझा टर्बो C++चा लाईव्ह स्क्रीन शेअर करून अजून एक्स्ट्रा कोड्स एक्सप्लेन करतोय. सो इफ यू वॉन्ट एक्स्ट्रा कोड्स पाहिजे असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक ऍड करतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं लिंक भेटून जाईल. ठीक आहे, अजून पण एक्स्ट्रा क्वेश्चनचा प्रॅक्टिस करण्यासाठी हा एक 1 शॉट लेक्चर होता. मला एक 1 आवर मध्ये कंप्लीट करायचं होतं. तरी 1 आवर 15 मिनिट्स 1 आवर 20 मिनिट्समध्ये आपण पूर्ण C++ कंप्लीट केले. खूप मोठा चॅप्टर आहे हा. ठीक आहे, खूप मोठा चॅप्टर आहे, पण एकही कन्सेप्ट मिस न करता सगळं इम्पॉर्टंट कन्सेप्ट कव्हर केलेत. हे सगळे इम्पॉर्टंट कन्सेप्ट मला 12thला माहित पाहिजे. आता ज्या मुलांना लाईक हे सगळं क्लिअर आहे, मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ ऍड करून देतो डिस्क्रिप्शन बॉक्सला. जुना व्हिडिओ येतो माझा, ते पण कंप्लीट करा म्हणजे तुमचे पूर्ण C++चे कोड डन्स. हेच तुमचा पेपर आहे, हेच तुमचा CS पेपर असणार आहे. जर तुम्ही हे बघितलं तर तुम्ही आउट ऑफ मार्क्सचा पण पेपर अटेम्प्ट करू शकता. फक्त एक छोटंसं हेल्प करा. मॅक्झिमम आता काही दिवसातच एक्झाम्स असणार आहेत, तर मॅक्झिमम CS मुलांपर्यंत हा फक्त व्हिडिओ शेअर करा. आपलं एकच टार्गेट आहे, मॅक्झिमम CS मुलांना हेल्प करायचं आहे. तर मॅक्झिमम CS मुलांपर्यंत हा व्हिडिओ फक्त शेअर करा. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट चॅप्टर जो असेल तो VB वर असेल. तर नेक्स्ट परत 1 शॉट लेक्चर मी VB वरती पण घेऊन येतो. ठीक आहे, चलो बाय.